नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे स्टॅटिस्टिक्स या युनिट वरती वन शॉट लेक्चर। जर चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्टॅटिस्टिक्स या युनिट बोर्ड परीक्षेमध्ये 12 मार्क्ससाठी विचारल्या जातील। आता 12 मार्क्ससाठी आपण 12 मार्क कसे पक्के करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सांगणार आहे आपण 2026 मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। तर त्यासाठी सुरू करू आपण स्टॅटिस्टिक्स हा युनिट। या स्टॅटिस्टिक्स युनिट मध्ये सर्वात मेन कन्सेप्ट म्हणजे काय आहे, आपल्याला स्टॅटिस्टिक्स म्हणायचं कशाला, स्टॅटिस्टिक्स म्हणायचं कशाला। आता या स्टॅटिस्टिक्स मध्ये जे दिलेला जो डाटा आहे, आपल्याला काय दिलेला आहे, डाटा काय आहे, जे डाटा दिलेला आहे डाटाचं एनालिसिस करायचं आहे, कलेक्शन्स डाटा, त्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन्स करायचं आहे। त्या डाटा दिलेला आहे त्या डाटाचं आपल्याला काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे, मीडियन काढायचं आणि मोड काढायचं आहे। आता त्यासाठी दिलेला डाटा कसा, आता सपोज करा आपल्या जवळ जे दिलेला आहे, स्टॅटिस्टिक्स कशाला म्हणतो आपण, स्टॅटिस्टिक्स इज द ब्रांच ऑफ मॅथेमॅटिक्स दॅट डील्स विथ द रिलेशन बिटवीन कलेक्शन, इंटरप्रिटेशन्स अँड एनालिसिस ऑफ डाटा। आता हे डाटा जे दिलेलं असते तो डाटा कशामध्ये असते, आता सपोज करा एखाद्या क्लासमध्ये आपल्याला 40 पैकी 40 मार्क पडलेले असेल एका विद्यार्थ्याला, त्याला एखाद्याला 38 मार्क पडले असेल, एखाद्याला 36 मार्क, एखाद्याला 32, एखाद्याला 30। आता सपोज करा एवढे मार्क्स पडलेले आहेत। आता या मार्क्सचं जर आपल्याला एव्हरेज काढायचं असेल, याचं मीन काढायचं असेल तर ते कसं काढायचं, त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, जे मीन काढतो आपण सुरुवातीला x बार ने डिनोट करतो तो फॉर्म्युला, त्यानंतर समेशन्स ऑफ i = 1 to n, त्यानंतर i = 1 to n अपॉन मध्ये काय आहे, टोटल नंबर म्हणजे n, टोटल नंबर ऑफ स्कोरर। आता हे सम ऑफ द स्कोरर या सर्वांची सम करायची आणि त्यानंतर त्याचं टोटल हे काढलं आपण कशामध्ये, मीन पाहतो तेव्हा। आता हे मीन कसं, आता जो दिलेला डाटा असतो तो डाटा कशामध्ये असतो, आपल्याला ग्रुप मध्ये असते, कशामध्ये, ग्रुप मध्ये। आता जो डाटा ग्रुप मध्ये असतो त्या डाटाला काय म्हणतो आपण, सेंट्रल टेंडन्सी, काय म्हणतो, सेंट्रल टेंडन्सी, सेंट्रल टेंडन्सी। आता सेंट्रल टेंडन्सी जी आहे ती तीन प्रकारची सेंट्रल टेंडन्सी असते। कोणकोणती, एक असते आपल्या जवळ मीन मध्ये, मीन, त्यानंतर त्याचं काय काढतो आपण, मीडियन, आणि त्यानंतर काढतो आपण त्याचं मोड, मीन, मीडियन आणि मोड। याला मराठीत काय म्हणायचं, मीन म्हणजे त्याला म्हणायचं मध्य, त्यानंतर मध्यक आणि त्यानंतर बहुलक, बहुलक याला म्हणायचं। आता हे मीन काढायचं आपल्याला कशाचं, जे ग्रुप मध्ये डाटा दिलेले असतात। आता ग्रुप मध्ये काय, सपोज करा 10 ते 20 पर्यंत काही विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहे, 10 ते 20 पर्यंत, त्यानंतर 20 ते 40 पर्यंत किंवा 20 ते 30 पर्यंत काही विद्यार्थ्यांना 30 ते 40 पर्यंत, असे ग्रुप वाईज जे मार्क्स दिलेले आहेत त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे, मीडियन काढायचं आणि मोड काढायचं आहे। तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आता 10वीच्या क्लासमध्ये तुम्ही आहातच, बरोबर। आता 10वीच्या क्लासमध्ये असताना आपले शेवटचे दिवस आहे पेपरचे, बरोबर। तर पेपरचे दिवस असताना आपल्याला मेन म्हणजे काय आहे, फक्त अभ्यासात गुंतून राहायचं आहे, बाकी गोष्टीकडे लक्ष दूर करून। तर त्यासाठी आपण पाहणार आहोत मीन, मीडियन आणि मोड हे काय आहे। मीन, मीडियन आणि मोड काय म्हटलं आपण आताच, मीनला काय म्हटलेलं आहे, मध्य, त्यानंतर मीडियनला म्हटलेलं आहे मध्य, आणि त्यानंतर याला म्हटलेलं आहे मोडला बहुलक, बहुलक। हे पूर्ण या डाटाचं आपल्याला काढायचं आहे। मीन म्हणजे एव्हरेज, त्याच्यानंतर मीडियन म्हणजे त्याच्यामधलं मधातलं कोणतं आहे ते, ज्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा डाटाला किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, आणि त्यानंतर मोड, मोड म्हणजे मॅक्झिमम टाइम ऑफ फ्रिक्वेन्सी जी असते त्याला म्हणतो आपण मोड। हे सर्व आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता त्यानंतर जो डाटा असतो आपल्याला दिलेला मीन, मीन काढण्यासाठी काय आहे, तीन मेथड आहे। कोणकोणती, पहिली सुरुवातीला आहे डायरेक्ट मेथड, त्यानंतर दुसरी मेथड आहे अज्युमिंग मीन मेथड, आणि तिसरी मेथड आहे स्टेप डेविएशन मेथड। आता ही जी डायरेक्ट मेथड आहे याला मराठीत म्हणतो आपण सरळ पद्धत, त्यानंतर अज्युमिंग मीन मेथड आहे त्याला म्हणतो आपण गृहीत मध्य पद्धत, आणि त्यानंतर स्टेप डेविएशन मेथड आहे त्याला म्हणतो मध्य प्रमाण विचलन पद्धत। काय म्हणतो, मध्य प्रमाण विचलन पद्धत। या सर्वांचं आपल्याला काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे। तर मीन काढण्यासाठी सर्वात आधी आपला जो फॉर्म्युला आहे मीन काढण्यासाठी डायरेक्ट मेथडने काय करायचं, जे सुरुवातीला दिलेले असतात, आता सुरुवातीला काय असतात, हे जे दिलेलं असते, काही जे डाटा दिलेलं असतं ते ग्रुप वाईज दिलेलं असते। 0 ते 10 पर्यंत काही मार्क्स दिलेले असतात, 10 ते 20 पर्यंत काही मार्क्स, त्यानंतर 20 ते 30 पर्यंत काही मार्क्स, 30 ते 40 पर्यंत काही मार्क्स। हे डाटा जो दिलेला असतो हा कंटिन्युअस क्लास असतो। का कंटिन्युअस क्लास, कारण की जिथे आपल्याला सुरू झालेला आहे, एंड झालेला आहे, तिथून आपलं दुसरं स्टार्ट झालं पाहिजे, जिथे एंड झालेला आहे तिथून दुसरं स्टार्ट। आता हे कंटिन्युअस डाटा आहे, काय आहे, कंटिन्युअस। तर डिसकंटिन्युअस कशाला म्हणायचं, जर 0 पासून तर 10 पर्यंत क्लास चालू होत असेल, त्यानंतर 11 ते 20, त्यानंतर 21 ते 30,
त्यानंतर 31 ते 40 हा काय आहे डिसकंटिन्युअस क्लास. याला कंटिन्युअस बनवण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला सर्वात आधी जे दिलेला डाटा आहे त्याला काय करायचं, मायनस करायचं. कशामधून, आता हा जो डाटा आहे सुरुवातीच्या डाटाला काय करायचं, आता इथे 11 आणि 20 आहे, सुरुवातीच्या डाटाला 0.5 ने मायनस करायचं. म्हणजे 11 मधून 0.5 मायनस केल्यानंतर किती येणार ते 10.5. त्यानंतर मायनस यामध्ये काय करायचं 0.5 ऍड करायचे 20.5 बरोबर. यामधून सबट्रॅक्ट करायचे किती येणार 20.5. 0.5 करायचं कशाने 0.5 सुरुवातीला याच्यात सबट्रॅक्ट करायचं, दुसऱ्या याच्यात काय करायचं ऍड करायचं, सबट्रॅक्ट आणि ऍड. हेच याच्यामध्ये काय केलं आपण ऍड केल्यानंतर हे येणार आपल्या जवळ, हे येणार आपल्याजवळ किती येणार 30.5. त्यानंतर यामध्ये काय करायचं सबट्रॅक्ट करायचं डाटा किती येणार 30.5. यामध्ये काय करायचं ऍड करायचं 14.5. हे झालेलं आहे कंटिन्युअस क्लास बनवलं. दिलेला डाटा जर कंटिन्युअस नसेल तर त्याला कंटिन्युअस बनवायचं. त्यानंतर मीन काढण्यासाठी काय आहे 3 मेथड आहेत. मीन जे काढतो आपण हे मीन काढण्यासाठी 3 मेथड आहेत. 3 मेथड मध्ये पहिली सुरुवातीला काय आहे आपली डायरेक्ट मेथड. काय आहे डायरेक्ट मेथड, तर हे पाहणार आपण डायरेक्ट मेथडच्या यानं. आता डायरेक्ट मेथड म्हटल्यानंतर या डायरेक्ट मेथड मध्ये जो दिलेला डाटा आहे आपल्या जवळ काय आहे, सुरुवातीला सर्वात आधी क्लासचा कॉलम असतो. कोणता कॉलम क्लासचा कॉलम असतो. त्यानंतर त्याचं काय काढायचं आहे क्लास मार्क. आता क्लास मार्क कसं काढायचं, क्लास कसं काढायचं, आता हा क्लास जर असेल तर काय आहे याला म्हणतो आपण लोअर क्लास लिमिट आणि याला म्हणतो अपर क्लास लिमिट. लोअर क्लास लिमिट आणि याला म्हणतो अपर लिमिट बरोबर आहे. आता हे डाटा जे दिलेला आहे त्याला आता जर एखादा क्वेश्चन याच्यावरती डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन घ्यायचे असेल बरोबर, क्वेश्चन घ्यायचे आहे. सुरुवातीला प्रॅक्टिस सेट 6.1 मधला पहिला क्वेश्चन पाहू आपण. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय द स्टुडंट फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. 6.1 मधला काय आहे पहिला क्वेश्चन आहे आपल्याला, त्याला डायरेक्ट मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर हा जो डाटा दिलेला आहे या डाटाचं काय करायचं आहे मीन काढायचं आहे आपण. कोणत्या मेथडने डायरेक्ट मेथडने. तर डायरेक्ट मेथडने मीन काढता काय करायचं, सुरुवातीला सर्वात आधी जे दिलेला आहे आपल्याला तो क्लास लिहिला आपण. काय आहे याचं सोल्युशन्स मध्ये काय आहे ना, सुरुवातीला आपण याच्यासाठी टेबुलर फॉर्म तयार करू. एक टेबल फॉर्म करायचं, हे टेबल काढलेला आहे ठीक आहे. आता या टेबल मध्ये जे काय करायचं आपल्याला, यामध्ये आपण सुरुवातीला सर्वात आधी डायरेक्ट मेथड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय येणार 4 कॉलम येणार. सुरुवातीला हा एक कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम. कशासाठी येणार काय येणार ते मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगणारच आहे बरोबर. आता यामध्ये सुरुवातीला सर्वात आधीचा हा असतो क्लासचा कॉलम. कशाचा क्लास. क्लास किती दिलेला आहे आपल्याला 0 ते 2 दिलेला आहे, 2 ते 4 दिलेला आहे, त्यानंतर 4 to 6, त्यानंतर 6 to 8 आणि त्यानंतर 8 to 10 हे दिलेलं आहे. आता त्यानंतर फक्त फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. नंबर ऑफ स्टुडंट किती दिलेला आहे 7, 18, 12 किती दिलेला आहे 10 and 3 हे दिलेली आहे फ्रिक्वेन्सी. पण क्लासचा कॉलम झाल्यानंतर लगेच काय करायचं आपण क्लास मार्क ज्याला डिनोट करतो कशाने एक्स ने क्लास मार्क काढायचं. क्लास मार्क म्हणजे काय, क्लास मार्कचा फॉर्म्युला आहे काय आहे लोअर क्लास लिमिट प्लस अपर लिमिट अपॉन मध्ये 2. हा क्लास मार्कचा काय आहे फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये तो न करता या दोघांच्या मीन मध्ये काय येते मधात काय येते किती येणार याच्यामध्ये 1. त्यानंतर या दोघांचे ऍडिशन्स केल्यानंतर तरी चालते किंवा या दोघांच्या मधातलं काय आहे 3. या दोघांच्या मधामध्ये किती आहे 5. या दोघांचा क्लास मार्क किती येणार 7 आणि याचं किती येणार 9. हा झाला क्लास मार्क. आणि तिसरा कॉलम जे आहे ते कशाचा आहे कॉलम, तिसरा कॉलम आहे आपल्या फ्रिक्वेन्सीचा. कशाचा फ्रिक्वेन्सीचा. तर फ्रिक्वेन्सीसाठी काय आहे एक तर फ्रिक्वेन्सी लिहा फ्रिक्वेन्सी, नाहीतर काय लिहायचं एफ आय. काय लिहायचं एफ आय. आता हेच लिहिलेलं फ्रिक्वेन्सी जे आहे फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे पहिल्या क्लासची 7, दुसऱ्या क्लासची 18, तिसऱ्या क्लासची दिलेली आहे 12, त्यानंतर 10 आणि त्यानंतर 3. आता तिसऱ्या कॉलम मध्ये काय आहे हे जे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्याच फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क या दोघांचं मल्टिप्लिकेशन. कशाचं फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय क्लास मार्क एफ आय मल्टिप्लाय बाय एक्स आय. आता जर आपल्याला मीन काढायचं आहे कशाचं मीन काढायचं आहे डायरेक्ट मेथडनी. मीन ला डिनोट करतो आपण एक्स बारनी. याचं मीन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे समेशन्स ऑफ एफ आय मल्टिप्लाय बाय एक्स आय अपॉन मध्ये काय आहे समेशन्स ऑफ एफ आय. हे सर्व पाहिजे आपल्याला. समेशन ऑफ एफ आय म्हणजे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी. हे समेशन्स ऑफ एफ आय सम ऑफ द फ्रिक्वेन्सी. काय आहे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी सम करू आपण. 7 आणि 8 किती होणार आपल्या जवळ 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 किती येणार 20, 20 चे 0 ह्याच्याला 2, 2 आणि किती येणार हे 3, 2 आणि 3 5 म्हणजे 50 आले बरोबर. सम ऑफ द फ्रिक्वेन्सी 50 आले. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे सम ऑफ द एफ आय मल्टिप्लाय बाय एक्स आय.
सम ऑफ द fi मल्टिप्लाय x आहे तर त्याचा सम करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 7 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू किती येणार 7. त्यानंतर 18 मल्टिप्लाय बाय 3 किती येणार 18 1 18 8 2 36 8 3 54 किती येणार 54. त्यानंतर 12 5 60 10 गुणिले 7 किती येणार 17 9 3 27 हे येणार. याची सम काढतो म्हणजे समेशन ऑफ काय आहे समेशन ऑफ fi मल्टिप्लाय बाय x आहे. याची सम किती येणार आपल्या जवळ सम येणार आपल्या जवळ सम करू आपण. यामध्ये दिलेले डाटा आहे 7 आणि 7 किती येणार 14 14 आणि 4 किती येणार 18 18 8 हातच्याला किती येणार 1 6 आणि 6 12 12 आणि 7 किती होणार आपल्याला 19 19 आणि 2 किती होणार 21 हे 21 218 हे झालेलं आहे. काय आलेलं आहे सम कशाचं समेशन ऑफ fi मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू किती आलेलं आहे 218 हे आलेलं आहे. हेच यामध्ये काय ठेवायचं या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. तर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर काय समेशन ऑफ fi मल्टिप्लाय किती येणार 218 आणि त्यानंतर याचं सम किती आलेलं आहे 50. आता हेच जर आपण भागाकार केलेला आहे हे जर डिवाइड केलेलं आहे डिवायडेशन तर आपल्याला काय भेटणार मीन. काय भेटणार मीन. तर मीन बरोबर काय आहे हे भागाकार करू आपण. किती येणार 218 भागिले किती आहे 50 50 दोन्ही किती येणार 50 चूक किती येणार 200 बरोबर. तर हे उरलेलं आहे 18 पॉइंट देतो 0 घेतो. त्यानंतर 50 किती येणार 150 इथे उरते आपल्या जवळ 30 हे 0 1 0 देऊ अजून 50 सगळं किती येणार 4.3 हे 4.36 हे झालेलं आहे. काय झालं त्याचं मीन. काय झालेलं आहे मीन जे काय काढलं आपण या डाटाचं गिवन डाटाचं काय काढलेलं आहे मीन. तर हेच शेवटी लिहायचं काय काढलेलं आहे. सुरुवातीला क्वेश्चन्स काय सांगितलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये विचारलं होतं आपल्याला द टाइम स्पेंड बाय द स्टुडंट द मीन टाइम स्पेंड बाय द स्टुडंट द मीन ऑफ कशाचं टाइम स्पेंड बाय द स्टुडंट स्टुडंट्स इज किती आहे 4 पॉइंट टाइम दिलेला आहे. टाइम कशामध्ये असते हावर्स मध्ये हे दिलेलं आहे. हेच मीन काढलं. या मीन काढण्यासाठी काय काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही. जो दिलेला गिवन डाटा आहे तो डाटा टेबुलर फॉर्म मध्ये लिहायचा सर्वात आधी. सोल्युशन्स मध्ये डायरेक्ट तुम्ही टेबल काढला तर चालते. हा टेबल जसं तसं लिहायचं. आता जे डाटा दिलेला आहे डाटा हा या टेबल मध्ये दिलेला असेल तर त्याला काय करायचं या टेबल मध्ये लिहायचं. या टेबल मध्ये लिहिल्यानंतर डायरेक्ट मेथड मध्ये कधी लक्षात ठेवायचं. आता सुरुवातीला काय आहे आपली डायरेक्ट मेथड आहे. सर्वात आधी क्लास घेतलं त्यानंतर काय काढलं आपण क्लास मार्क घेतलं. क्लास मार्क काढल्यानंतर काय केलं आपल्या जो फ्रिक्वेन्सी दिलेली होती ही फ्रिक्वेन्सी काढली. आता त्यानंतर काय केलं आपण या दोघांचं काय केलं तिसऱ्या कॉलम मध्ये fi मल्टिप्लाय बाय x केलं. हा पहिला कॉलम डायरेक्ट मेथड मध्ये किती कॉलम असतात 4 कॉलम. हे 4 कॉलम क्लास मार्क fi आणि या दोघांचं काय आहे मल्टिप्लिकेशन. ते काढल्यानंतर काय काढलं आपण फॉर्म्युला आहे. काय आहे मीन काढण्याचा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट मेथडने मीन काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे समेशन ऑफ fi मल्टिप्लाय बाय x अपॉन मध्ये काय आहे समेशन ऑफ fi. हा फॉर्म्युला कशाचा आहे हा डायरेक्ट मेथडने मीन काढण्याचा फॉर्म्युला आहे. तर यामध्ये 4 कॉलम आहे. हे 4 कॉलम आपण लिहिलेले आहे. तर समोरच्या याच्यामध्ये आपण तेच क्वेश्चन जर असेल कोणताही क्वेश्चन विचारला डायरेक्ट मेथडने तर आपल्याला या फॉर्म्युल्याने लगेच काढता आलं पाहिजे बरोबर. आता समोरच्या क्वेश्चन्स मध्ये आपण अझ्युमिंग मीन मेथड मध्ये पाहतो. आता या अझ्युमिंग मीन मेथड मध्ये सेम सर्व मेथड जे आहे लक्षात ठेवायचे. यामध्ये 4 कॉलम असणार यामध्ये 5 कॉलम असणार आणि यामध्ये 6 कॉलम असणार. आता 5 आणि 6 कॉलम कोणकोणते असणार ते तर आपण याच्याबद्दल डिस्कस करणारच आहोत बरोबर. आता अझ्युमिंग मीन मेथड मध्ये दिलेलं अझ्युमिंग मीन मेथड मध्ये आता डायरेक्ट मेथड मध्ये 2 एक्झाम्पल दिलेले आहे. कशामध्ये क्वेश्चन्स मध्ये आपल्या प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहे. जर सुरुवातीला काय करायचं क्लास जर कंटिन्यूअस असेल तर जशाच्या तसं आपण काय करायचं लिहायचं क्लास. जर क्लास कंटिन्यू नसेल तर इथं कंटिन्यूअस क्लासचा एक कॉलम बनवायचं. क्लास कंटिन्यू नसेल तेव्हा जर नसेल तर डायरेक्ट आपण जसं तसं हे करायचं. आता हे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही काय काय काढलेलं आहे आपण म्हणजे आपल्याला छापण्यासाठी काय होणार अडचण जाणार नाही. तर त्यासाठी याला हे केलेलं आहे. हा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला आहे आपल्याजवळ काय करायचं आहे इन द फॉलोइंग टेबल. काय करायचं आहे अझ्युमिंग मीन मेथडने काय करायचं आहे याचं मीन काढायचं आहे. मीन काढायचं आहे कशाचं या डाटाचं. टोल दिलेला आहे आणि नंबर ऑफ व्हेकल दिलेला आहे. तर याचं काय करायचं आपल्याला मीन. तर मीन काढण्यासाठी सर्वात आधी जो दिलेला डाटा आहे हा आपल्याला असा दिलेला डाटा त्याला उभं टेबलच्या फॉर्म मध्ये लिहायचं. तर टेबलच्या फॉर्म मध्ये लिहित असताना आपण या डाटाला असं मिनिमाइज केलं सुरुवातीला कमी करू आपण या डाटाला म्हणजे आपल्याला लिहायला काही अडचण जाणार नाही. या डाटाला टेबुलर फॉर्म मध्ये लिहिलं तर हे टेबल काढायचं.
हा टेबल काढल्यानंतर सुरुवातीला आपला डाटा हे सर्व असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मधला जो डाटा आहे तो लिहिण्यासाठी हे केलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे कोणती मेथड आहे, अझ्युमिंग मीन मेथड. अझ्युमिंग मीन मेथड मध्ये हा डाटाचा पहिला कॉलम क्लासचा, हा दुसरा कॉलम क्लास मार्कचा, त्यानंतर दुसरा कॉलम क्लास मार्कचा असल्यानंतर तिसरा कॉलम कशाचा येणार तुम्ही सांगणार तुम्हाला, त्यानंतर चौथा कॉलम हा आपल्या फ्रिक्वेन्सीचा, आणि त्यानंतर जो तिसरा कॉलम येणार तो चौथ्या कॉलम मध्ये त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करणार आपण. सुरुवातीला जे आहे यामध्ये जे सुरुवातीला जो क्लास आहे तो क्लास आपण जशास तसं लिहू, क्लास बरोबर क्लास काय सांगितलेला आहे, 300 ते 400 हा पहिला क्लास आहे. कंटिन्युअस क्लास आहे की काय ते सुरुवातीला डिसाइड करा तुम्ही. त्यानंतर काय आहे 400 ते 500 हा दुसरा क्लास आहे, 400 ते 500. त्यानंतर किती आहे 500 ते 600 हा दुसरा कॉलम आहे, दुसरा क्लास. त्यानंतर आहे 600 ते 700, 600 ते 700. त्यानंतर आहे 700 ते 800, 700 ते 800 हा काय आहे क्लास आहे. आता दिसत आहे 400 पासून एंडिंग झालं तर 400 पासून स्टार्ट झालं, एंडिंग स्टार्ट एंडिंग स्टार्ट एंडिंग स्टार्ट हे दिलेलं असं असेल तर हे काय आहे क्लास कंटिन्युअस क्लास आहे. जर कंटिन्युअस क्लास असेल तर दुसऱ्याच कॉलम मध्ये काय करायचं क्लास मार्क, ज्याला डिनोट करतो एक्स आय ने, क्लास मार्क एक्स आय ने डिनोट करायचं. आता क्लास मार्क कसं सांगितलं मी तुम्हाला, लोअर क्लास प्लस अप्पर क्लास, अपॉन मध्ये डिवाइड मध्ये काय आहे 2, अपॉन मध्ये 2. तर ते करण्यापेक्षा दोघांच्या मधात डायरेक्ट काय आहे 300 आणि 400 च्या मधात किती येणार 350 हे त्याचा क्लास मार्क होणार. त्यानंतर इथे किती येणार 450 हा त्याचा क्लास मार्क. त्यानंतर 500 ते 600 मध्ये काय येणार 550 हा क्लास मार्क. त्यानंतर हे 650 हा क्लास मार्क आणि इथे येणार 750 या दोघांच्या मधात हे आहे. आता तिसऱ्या कॉलम मध्ये इम्पॉर्टंट कॉलम आहे. कशाचा कॉलम आहे हा कॉलम आहे डेविएशनचा. काय म्हणतो आपण त्याला डेविएशन. डेविएशन्सला डिनोट करतो आपण DI ने. कशाने DI ने. तर DI चा फॉर्म्युला काय आहे xi - a. आता हे a कुठून आलं, a म्हणजे काय, आता जो दिलेला डाटा आहे आपल्या जवळ हा क्लास मार्क, या क्लास मार्क मधून काय करायचं आपल्याला मीन अज्युम करायचा आहे. याच्यामधला मीन कोणता आहे 1 2 3 4 5 डाटा दिलेला आहे. तर या डाटा मध्ये असं अज्युम करायचं की किती आहे हा मधातला डाटा जो आहे याचा काय आहे अज्युमिंग मीन आहे. त्याला a ने डिनोट करायचं. कशाने a ने. आता हे a ने डिनोट करायचं. आता सपोज करा कधी कधी याच्यामध्ये 5 नाही 6 कॉलम असू शकतात, 6 डाटा. तर 6 डाटा असताना एक तर वरचं घ्या नाही तर खालचं घ्या, आपलं आन्सर हा अप्रॉक्सिमेट मध्ये करेक्ट येणारच. हा 550 काय घेतलं आपण अज्युमिंग मीन घेतलं. आता त्यानंतर DI जेव्हा काढतो तर हा xi चा कॉलम आहे ना, xi मधून हा a मायनस करायचं, xi मधून हा a मायनस करायचं. 350 मधून 550 गेल्यानंतर किती येणार आपल्याजवळ -200. त्यानंतर 450 मधून 550 गेल्यानंतर -100. त्यानंतर 550 मधून 550 गेल्यानंतर किती येणार 0. त्यानंतर 650 मधून 550 गेल्यानंतर 100. त्यानंतर 750 मधून 550 गेल्यानंतर किती येणार आपल्याजवळ हे 200 प्लस हे. आणि त्यानंतरचं जे कॉलम आहे कशाचा आहे फ्रिक्वेन्सीचा. कशाचा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला कशाने डिनोट करतो आपण fi ने. कशाने fi ने डिनोट करतो फ्रिक्वेन्सीला. क्लास मार्कने xi ला डिनोट करतो. हेच फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली असते. किती आहे फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला. पहिल्या क्लासची किती आहे 80, दुसऱ्या क्लासची किती आहे 110, तिसऱ्या क्लासची आहे 120, त्यानंतर चौथ्या क्लासची आहे 70 आणि हे आहे 40 हे. आता हेच दोघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करून यायच्यात लिहायचं आहे. काय लिहायचं आहे fi मल्टिप्लाय बाय di हा लिहायचं. fi मल्टिप्लाय बाय di. हेच मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय करायचं मल्टिप्लिकेशन करू. 8 दोन्ही किती होणार आपल्याजवळ 16. त्यानंतर 0 किती आहे 3 0 हे आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस किती येणार मायनस. त्यानंतर 11 1 11 हे 0 3 0 जशाच तसं आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस 20 हे 0 येणार मल्टिप्लायला 0 ला आहे तर 7 1 किती येणार हे 7 आणि हे 3 0 जशाच तसं. त्यानंतर 4 2 8 म्हणजे हे 8000 हे झालेलं आहे. काय आपण fi मल्टिप्लाय बाय di काढलं. आता जसं fi मल्टिप्लाय बाय di काढलं तसं आपण काय करायचं सम ऑफ द फ्रिक्वेन्सी. हे सुरुवातीला समेशन्स ऑफ fi सम ऑफ द फ्रिक्वेन्सी सम काढू. यांचं सम काढल्यानंतर किती येणार आपल्या जवळ सुरुवातीला हे 0 0 जशाच तसं. त्यानंतर किती येणार 8 आणि 1 9 9 आणि 2 किती येणार 11 11 आणि 7 किती 18 18 आणि 4 किती होणार 18 आणि 4 22 22 शी 2 ह्याच्याला 2. त्यानंतर 2 आणि हे किती येणार 2 4 किती येणार 420 हा आलेला आहे. आता हे 420 बरोबर आहे का ते बघून घ्या तुम्ही. कॅल्क्युलेशन्स करा. जर कॅल्क्युलेशन्स मध्ये कुठे चूक येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. बरोबर आहे 420 हा बरोबर आहे. त्यानंतर याचं समेशन्स काढू. याचं समेशन्स काढू. जे जे दिलेलं आहे ते कशाचं समेशन्स ऑफ fi मल्टिप्लाय बाय xi याचं सम बरोबर किती आलेलं आहे सम करा. किती येणार आपल्या जवळ
या दोघांचं सम केल्यानंतर किती येणार, हे 15,000 आले आपल्या जवळ प्लस मध्ये. त्यानंतर या दोघांचं हे केल्यानंतर 11 आणि 16 किती येणार, 27. बरोबर आहे 27. 27,000 मधून 15,000 गेल्यानंतर आपल्या जवळ आन्सर किती येते, 27,000 मधून 15,000 गेल्यानंतर आन्सर येते आपल्या जवळ 12,000. बरोबर आहे 12,000. म्हणजेच हे जे आलेलं आहे 12,000, पण 27 ही संख्या काय आहे, मायनस आणि मायनस मध्ये मायनस आलेली आहे, तर ती मायनस ही मोठी संख्या आहे म्हणून मोठ्या संख्येचं साइन दिलं. तेच जे क्वेश्चन्स मध्ये सांगितलं ते क्वेश्चन्स मध्ये आपण जशास तसं सर्व कन्सेप्ट लिहून घ्यायचं, सिन्स करायचं. काय काय आहे, समेशन्स ऑफ fi बरोबर किती आलेलं आहे 420, आणि त्यानंतर समेशन्स ऑफ fi मल्टिप्लाय बाय xi, fi मल्टिप्लाय बाय xi किती आलेलं आहे, समेशन्स ऑफ fi मल्टिप्लाय बाय xi बरोबर किती आलेलं आहे -12,000 हे आलेलं आहे. बरोबर. आता हे जे आलेलं आहे याला ब्रॅकेट केलं आपण, आणि हे सुरुवातीला जे आलेलं आहे त्याला ब्रॅकेट केलं. हे ब्रॅकेट केल्यानंतर सुरुवातीला जे काय काढायचं आपल्याला, काय काढायचं आहे, मीन. काय काढायचं आहे, मीन. मीन कोणत्या मेथडने काढायचं आहे, मीन काढायचं आपल्याला अझ्युमिंग मीन मेथडने. कोणती मेथड आहे, ही मेथड अझ्युमिंग मीन मेथड. अझ्युमिंग मीन मेथडचा फॉर्म्युला काय आहे आपल्या जवळ, जो फॉर्म्युला आहे आपल्या जवळ काय आहे, अझ्युमिंग मीन. अझ्युम केलेला फॉर्म्युला काय आहे, ए. अझ्युम केलेला. त्यानंतर याच्यामधला जो समेशन्स आहे, समेशन fi मल्टिप्लाय बाय xi आणि डिवाइड बाय काय आहे त्याला, समेशन्स ऑफ fi. हा फॉर्म्युला कशाचा आहे, जे आपण अझ्युमिंग मीन ने काय काढतो, या डाटाचं काय काढतो, मीन काढतो अझ्युमिंग मीन मेथडने. तर हे सर्व यामध्ये काय करायचं, पुटअप करू आपण. ए बरोबर काय आहे, अझ्युमिंग मीन. अझ्युमिंग मीन काय केलं होतं आपण, 550. याला अझ्युम केलं होतं की हा मीन आहे म्हणून, हा 550 जशाच तसं लिहिलं. त्यानंतर प्लस समेशन ऑफ fi मल्टिप्लाय बाय xi किती आलेला आहे, -12,000 हे आलेलं आहे. त्यानंतर अपॉन मध्ये समेशन्स ऑफ fi किती आलेला आहे, 420. किती आलेला आहे, 420. हा फॉर्म्युला आहे, आपण फॉर्म्युला जशास तसं लिहिलेला आहे. आता यानंतर याचं सोल्युशन. बरोबर आहे, याचं सोल्युशन्स काढण्यासाठी आपण याला क्रॉस करू, सोडू. हे सोडवण्यासाठी किती आहे, हे 550 जशास तसं प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस, इथे येणार हा 0 0 कॅन्सल. बरोबर आहे. त्यानंतर भाग जाते, भाग जाणार का, भाग देऊ आपण. इथे किती येणार, 6. याला येणार, याच्यावरती किती होणार आपल्या जवळ 21. बरोबर आहे. म्हणजे 6 आणि हे 2 0 जशास तसं 600 डिवाइड बाय किती येणार 21. हे आलेलं आहे. आता हेच जर भागाकार केला आपण, बरोबर आहे, अजून भाग जाणार का, जाणार भाग, अजून भाग जाणार. म्हणजे किती येणार, इथे भाग जाते. बरोबर, 3 7 21 आणि हे येणार 3 2 6. बरोबर. म्हणजे किती येणार, हे 550 जशास तसं मायनस हे येणार आपल्याला 200 डिवाइड बाय किती येणार 7. हेच डिवायडेशन्स करताना आपण काय करायचं, हे 550 जशास तसं. त्यानंतर या दोघांचं भागाकार करायचं. भागाकार केल्यानंतर भागाकार करू आपण, किती येणार आपल्या जवळ, हे 200 जशास तसं आणि हे 7. बरोबर आहे. 200 डिवाइड बाय 7 तर किती येणार, 7 2 14 लिहिलं आपण जशास तसं. किती होणार 6, हा 0 खाली घेतला. बरोबर. त्यानंतर 7 1 7 7 2 14 7 7 49. 7 आधी किती येणार 56. हे 56, हे 4 उरले आपल्या जवळ. इथे पॉइंट देतो आणि 0 घेतो. बरोबर. 7च्या पाड्यामध्ये किती येणार 40 पर्यंत. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चूक 28 7 5 35 7 5 35. बरोबर आहे. हे 35 आणि इथे अजून 5 उरलेला आहे 50. त्यानंतर म्हणजे 7 7 49. म्हणजे आन्सर किती आलेला आहे 28.57. किती आलेला आहे 28.57 हे त्याचा आन्सर आलेला आहे. आता हेच आन्सर काढण्यासाठी या दोघांचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. हे 550 जशास तसं लिहिलं आपण आणि त्याला पॉइंट देऊ किती 0 लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर हे 28 पॉइंटच्या खाली पॉइंट दिला 57. हे सबट्रॅक्शन करू आपण. इथून काय घ्यायला समोर घेतलेला आहे आपण, इथे 4 राहिलेला, इथे 9 घेतलं, इथे 9 आणि इथे 10. बरोबर आहे. 10 मधून 7 गेल्यानंतर 3 राहिले, 9 मधून 5 गेल्यानंतर 4 आणि त्यानंतर 9 मधून 8 गेल्यानंतर 1, 4 मधून 2 गेल्यानंतर 2 आणि हे 5 जशास तसं. म्हणजे 521.43. किती आलेला आहे 521.43 हे आलेलं आहे त्याचं फायनल आन्सर. आता हेच फायनल आन्सर काढलेलं आहे आपण. हे काय आलेलं आहे मीन. कशाचं आलेलं आहे मीन. मीन जे आलेलं आहे आपण कशाचं मीन काढलेलं आहे, जे डाटा दिलेलं होतं आपल्याला. डाटा काय दिलेला आहे, द मीन ऑफ टोल काढलेला आहे. टोलचं काय दिलेलं आहे डाटा. सिन्स टोलचं डाटा देताना मीन काढायचं होतं, तर मीन फायनल आन्सर लिहू शकतो आपण. द मीन ऑफ टोल इज किती आहे आलेला आहे 521.43 रुपयात दिलेला आहे. बरोबर. हेच
आन्सर काढण्यासाठी काय काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही क्वेश्चन्स मध्ये। ही मेथड कोणती आहे आपली मेथड आहे अझ्युमिंग मीन मेथड। कोणती अझ्युमिंग मीन मेथड। आता हे अझ्युमिंग मीन मेथड मध्ये जे दिलेलं आहे 5 कॉलम काढायचे आपल्याला। किती 5 कॉलम। तर दिलेला डाटा सुरुवातीला क्लास जर कंटिन्यूअस नसेल तर जशास तसं, कंटिन्यूअस असेल तर जशास तसं लिहायचं, कंटिन्यूअस नसेल तर दुसऱ्या याच्यामध्ये त्याचं हे बनवायचं बरोबर। आता हे बनवल्यानंतर याच्यामध्ये क्लास मार्क लिहिलं, क्लास मार्क लिहिल्यानंतर डीआय, हा डीआय चा कॉलम लक्षात ठेवायचा। डीआय म्हणजे काय एक्सआय मधून यामधून काय आहे यामधून हा डाटा मायनस करायचा, यामधून हा यामधूनच हा डाटा मायनस करायचं आणि इथे लिहायचं। त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपली दिलेली आणि त्यानंतर शेवटच्या कॉलम मध्ये या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन हेच काढल्यानंतर सर्व आपण या मेथड मध्ये लिहिलेलं आहे बरोबर। आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे आपल्याला छापण्यासाठी काय होणार बरं जाणार बरोबर। हेच लिहिलेलं आहे, हे झालेलं आहे मीन काढलं। तर मीन काढण्यासाठी आपण कोणती मेथड बघितली होती अझ्युमिंग मीन मेथड बरोबर। ही मेथड बघितली आपण। आता या मेथड मध्ये काय काय बघितलं सुरुवातीला आपण क्लास बघितलं, त्यानंतर त्याचा क्लास मार्क काढलं, त्यानंतर ते क्लास मार्क काढल्यानंतर डीआय चा कॉलम लिहिला। डीआय म्हणजे काय एक्सआय मायनस ए, त्यानंतर फ्रिक्वेन्सीचा कॉलम लिहिला आणि त्यानंतर काय केलं फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय डीआय हे काढलं। आता हे सर्व काढल्यानंतर कोणत्या फॉर्म्युला मध्ये ठेवलं मीन एक्स बार बरोबर काय आहे अझ्युमिंग मीन, अझ्युम केलेलं मीन प्लस समेशन्स ऑफ एफ आय मल्टिप्लाय बाय एक्स आय आणि डिवाइड बाय त्याला काय केलेलं आहे समेशन्स ऑफ एफ आय। हा फॉर्म्युला कशाचा आहे मीन काढण्याचा। कोणत्या मेथडने अझ्युमिंग मीन मेथडने फॉर्म्युला आहे मीन काढण्याचा हा फॉर्म्युला बरोबर। हेच जर क्वेश्चन तुम्हाला आले तर तुम्हाला या पेपर मध्ये सोडवता यायला पाहिजे 2026 च्या बोर्ड पेपर मध्ये। आता त्यानंतर याच्यावरती आपण काय पाहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन्स पाहणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्या जवळ आहे स्क्रीन वरती दिलेले क्वेश्चन्स आहे। कोणती मेथड आहे मेथड बदलली आता स्टेप डेव्हिएशन मेथड। कोणती स्टेप डेव्हिएशन मेथड। पण पूर्ण मेथड आपल्याला सुरुवातीपासून मीन काढण्याचं ते सर्व याच्यावरती डिपेंड आहे याच मेथड वरती। कोणती डायरेक्ट मेथड जसं काढतो आपण तसं फक्त काय करायचं स्टेप डेव्हिएशन मेथड म्हटल्यानंतर याच्यामध्ये आता किती कॉलम येणार आहे 6 कॉलम बरोबर। हा 6 कॉलम आल्यानंतर याला 6 कॉलम आल्यानंतर यामध्ये कोणकोणते येणार 6 कॉलम मध्ये घटक ते पाहणार आहोत आपण। तर तेच पाहण्यासाठी सुरुवातीला डाटा आपण जशास तसं लिहिलं, या डाटाला काय करायचं टेबुलर फॉर्म मध्ये लिहायचं। तर हे टेबल काढलं। आता 6 कॉलम पाहिजे आपल्याला। 6 कॉलम साठी आपण हा टेबल काढलेला आहे। टेबलला जशास तसं टेबल काढला। सुरुवातीचा हा क्लास आहे हे क्लास, त्यानंतर दुसरा कॉलम जे येणार आहे तो कशाचा क्लास मार्कचा। जर कंटिन्यूअस क्लास नसेल तर तिसरा क्लास कशाचा येणार ते मी सांगणार तुम्हाला। त्यानंतर चौथा कॉलम, त्यानंतर 5वा कॉलम आणि 6वा कॉलम दोघांचं मल्टिप्लिकेशनचं हे येणार। आता हेच काढण्यासाठी काय करायचं जे दिलेला डाटा आहे सुरुवातीला काय आहे क्लास, हे क्लासचा कॉलम। क्लास कुठून कुठपर्यंत आहे 0 ते 500 पहिला क्लास, त्यानंतर दुसरा क्लास आहे 500 ते किती आहे 1000, त्यानंतर तिसरा आहे किती आहे 1000 ते किती आहे 1500, त्यानंतर 1500 ते किती आहे 2000 आणि त्यानंतर किती आहे 2000 ते 2500 हे आहे। हा पहिला क्लास झाला। आता याच्यानंतर क्लास झाल्यानंतर लगेच आपण क्लास मार्क काढतो पण केव्हा जर कंटिन्यूअस क्लास असेल तर। कंटिन्यूअस क्लास आहे कंटिन्यूअस क्लास आहे म्हणून लगेच याचा क्लास मार्क काढू आपण। 0 आणि 500 च्या मधात किती येणार आपल्या जवळ 250 हा क्लास मार्क झाला। या दोघांमध्ये किती येणार 750, या याच्यामध्ये किती येणार 1250, त्यानंतर यामध्ये किती येणार 1750 हा क्लास मार्क झाला। या दोघांच्या मधात किती येणार आहे आपल्या जवळ 2250 बरोबर। हे झालं क्लास मार्क। आता हे क्लास मार्क झाल्यानंतर आपण आधीच्या याच्यात काय काढलं होतं डीआय काढलं होतं बरोबर। डीआय म्हणजे डेव्हिएशन म्हणजे xi - a यामध्ये अझ्युम केलेलं होतं बरोबर। आता याच्यामध्ये 5 डाटा दिलेला आहे, आपण मधातला डाटा बरोबर काय करायचं अझ्युम करायचं, त्याला a नाव द्यायचं की हे अझ्युमिंग मीन आहे या डाटाचं बरोबर, अझ्युम केलेलं मीन। आता हे मीन आहे तर याचा काय करायचं डीआय बरोबर xi - a, xi मधून हा डाटा मायनस करायचा बरोबर। xi काय आहे 250 मायनस 1250 किती होणार -1000 बरोबर, -100। आता 1000 750 मधून 1250 गेल्यानंतर -500, त्यानंतर याच्यात मधून हे गेल्यानंतर किती येणार 0, याच्यामधून हे गेल्यानंतर किती येणार +500, त्यानंतर यामधून हे डाटा मायनस केल्यानंतर किती येणार 1000। हे झालेलं आहे डाटा जे काढलेला आहे आपण ते। आता त्यानंतर जसं डीआय काढलं यामध्ये काय करायचं आपल्याला जे सुरुवातीला दिलेलं होतं काय काढलं आपण डीआय काढलं बरोबर। आता हे डीआय काढलं झाल्यानंतर 6 कॉलम काढायचे आपल्याला बरोबर। आता हे 6 कॉलम काढणं झाल्यानंतर
क्लास मार्क त्यानंतर डी आय बरोबर. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला यू आय. काय करायचं आहे यू आय जे दिलेलं आहे यू आय चा काय फॉर्म्युला आहे यू आय चा फॉर्म्युला आहे डी आय अपॉन क्लास हाईट. काय आलेला आहे नवीन आलेला आहे आता कन्सेप्ट डी आय अपॉन क्लास हाईट त्याला डिनोट करतो एच नी. आता क्लास हाईट एच म्हणजे काय क्लास हाईट किंवा क्लास इंटरवल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो क्लास हाईट किंवा क्लास इंटरवल. या दोघांमधलं इंटरवल किती आहे दोघांमधला फरक किती आहे दोघांचा फरक प्रत्येक क्लासमध्ये फरक बघू शकता किती आहे 500 चा फरक. आता तेच 500 चा काय आहे या डिवाइडला काय करायचे DI ला डिवाइड करायचं एच नी म्हणजे 1000 डिवाइड बाय किती होणार 500 बरोबर. म्हणजे आन्सर जे आलेला आहे किती आलेला आहे -1000 डिवाइड बाय 500 किती येणार आपल्या जवळ 0 0 0 0 कॅन्सल 5 1 5 5 2 10 म्हणजे किती येणार -2 आणि दुसऱ्याचं किती येणार -1 बरोबर. हेच आलेलं आहे काय आलेलं आहे DI चं UI मध्ये कन्वर्ट. काय आलेलं आहे -2 त्यानंतर याला डिवाइड केलं कशाने या दोघांमधल्या क्लास हाईट किती येणार -1 हे येणार 0 त्यानंतर हे 1 आणि हे किती येणार 2 हे आलेलं आहे UI. आता UI आल्यानंतर आपला तिसरा नंतर नेक्स्ट कॉलम आहे कशाचा आहे फ्रिक्वेन्सीचा. कशाचा आहे फ्रिक्वेन्सीला कशाने नोट करतो या पहिली जे दिलेलं आहे किती आहे हे 35 आहे 28 आहे त्यानंतर 32 आहे त्यानंतर 15 आहे आणि त्यानंतर किती आहे 10 आहे. हे आपल्याला समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी पाहिजे आणि त्यानंतर नेक्स्ट मध्ये काय करतो आपण fi मल्टिप्लाय बाय xi fi मल्टिप्लाय बाय आता काय करायचं fi मल्टिप्लाय बाय ui आपल्याला येणार याच्यामध्ये कशामध्ये या फॉर्म्युलामध्ये ui येणार म्हणजे छेद काढण्यासाठी 35 दोन्ही किती येणार 70 आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस 28 एक 28 म्हणजेच मायनस 32 गुणिले 0 0 15 एक 15 त्यानंतर 10 दुनी 20 हे आलेलं आहे. आता हेच काय करायचं समेशन्स काढू सुरुवातीला यांचं समेशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी समेशन्स ऑफ fi किती येणार यांचं सम पाहू आपण 8 आणि 2 10 10 आणि 10 20 20 चे 0 हच्चाला 2 2 5 आणि 5 10 10 आणि 2 किती होणार 12 म्हणजे 120 बरोबर. हे 120 काय आलेलं आहे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी. त्यानंतर सम ऑफ द काय काढू आपण fi मल्टिप्लाय बाय ui सम ऑफ द fi मल्टिप्लाय बाय ui किती येणार ते पाहू. सम यांचं सम किती येणार आहे या दोघांचं सम किती होणार आहे 35 बरोबर आहे 35 आणि त्यानंतर या दोघांचं सम किती होणार आहे 35 आणि हे किती येणार आहे 98 बरोबर आहे 98. आता हे मायनस आहे हे प्लस आहे काय करायचं सबट्रॅक्शन करायचं 98 मधून 35 गेल्यानंतर किती होणार सबट्रॅक्शन करू 98 मायनस 35 बरोबर आहे इथे येणार 3 आणि ते इथे येणार 6 63 किती येणार 63 पण 98 काय आहे मोठी संख्या आहे म्हणजे -63 किती येणार -63 हे आलेलं आहे आन्सर कशाचं या समचं बरोबर. आता जेव्हा सम काढलेला आहे आपण कशाचं सम ऑफ द fi मल्टिप्लाय बाय ui किती आलेला आहे -63. आता -63 आल्यानंतर काय आहे हे सर्व आपण कशामध्ये ठेवणार आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला कोणता आहे मीन काढण्याचा फॉर्म्युला. यामध्ये काय काय विचारलं होतं यामध्ये आपल्याला आलेला आहे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी किती आलेला आहे 120 त्यानंतर सम ऑफ द fi मल्टिप्लाय बाय xi किती आलेला आहे -63 आणि त्यानंतर h म्हणजे काय आहे क्लास आहे किती आलेला आहे 500 हे बरोबर. आणि त्यानंतर यामध्ये अझ्युमिंग मीन केलेलं होतं अझ्युमिंग मीन हे बरोबर काय आहे 1200 किती आहे 1250 हा अझ्युमिंग मीन बरोबर. हे सर्व काय करायचं या एका फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं कशाच्या या फॉर्म्युल्यामध्ये मीन कशाचं काढत आहोत आपण मीन दिलेल्या डाटाचं. कोणता डाटा आहे जो डाटा दिलेला आहे आपल्याला त्या डाटाचं मीन काढत आहोत. मीन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ काय आहे a प्लस इन ब्रॅकेट काय आहे समेशन्स ऑफ fi मल्टिप्लाय बाय ui अपन मध्ये समेशन्स ऑफ fi आणि याला मल्टिप्लायला येणार h याला मल्टिप्लायला काय येणार h. हे सर्व व्हॅल्यू यामध्ये जेव्हा पुट करू आपण काय येणार a बरोबर किती आहे 1250 हा दिलेला अझ्युमिंग मीन समेशन्स ऑफ fi मल्टिप्लाय बाय xi किती आहे -63 अपन मध्ये समेशन्स ऑफ fi किती आहे 120 त्यानंतर मल्टिप्लाय बाय क्लास आहे किती आहे h हे 500 बरोबर. आता हेच मल्टिप्लिकेशन्स करू मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर याचं काय येणार फायनल आन्सर किती आहे 1250 जशास तसं लिहिलं प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस त्यानंतर 0 0 कॅन्सल बरोबर भाग जाते इथं बरोबर आहे भाग जाते इथे भाग जाणार आपल्या जवळ याच्या अर्धे 6 येणार याच्या अर्धे किती येणार 25 बरोबर आहे. हा यानी याला मल्टिप्लाय करा 25 मल्टिप्लाय बाय 3 किती येणार 75 चा 5 25 3 75 5 चला किती येणार 7 25 सख किती येणार 25 सख 150 150 आणि 7 किती येणार 100
157 अपॉन मध्ये किती येणार हे 6 जशास तसं बरोबर. आता हेच काय आहे हेच आन्सर काढू आपण फायनल किती आहे 1250 मायनस या दोघांचं भागाकार करून टाकू आपण इथे बरोबर. हेच भागाकार करण्यासाठी काय आहे 1575 बरोबर. बरोबर आहे 1575 हा हे 6 किती येणार साइन दोन्ही 12 इथे 3 उरले हे 7 किती येणार 6 6 36 इथे किती उरलेला आहे 1 हे 5 किती येणार साइन दोन्ही 12 म्हणजे किती उरलेला आहे 3 आणि हे पॉइंट दिल्यानंतर 0 घेतो आपण बरोबर. 6 पंच 30 म्हणजे किती येणार 262.5 हे आलेलं आहे कशाचं याचा आन्सर. हे जे भागाकार केलेलं आहे आपण त्याचं हेच भागाकार केल्यानंतर याचं दोघांचं सबट्रॅक्शन करून टाका किती आहे 1250 काय आहे मायनस किती आहे इथं पॉइंट देतो 0 0 किती घेता येते आपल्याला पॉइंट दिल्यानंतर हे 262 पॉइंट किती आहे 5 हे. आता यामधून काय येणार यामधून भाग जाणार आपल्याला 262 आहे 262 मधून किती 1250 मधून 262.5 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे बरोबर. 1250 मायनस किती करायचे आहे हेच आन्सर आपल्या जवळ येणार आहे 987.50 किती येणार आहे 987.50 बरोबर आहे 987.50 हे त्याचा आन्सर येणार आहे. हेच भागाकार सबट्रॅक्शन करून पहा तुम्ही या दोघांचं सबट्रॅक्शन पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचं फक्त बरोबर. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिल्यानंतर हे जर आन्सर इथे काढला आपण तर प्रत्येक घरामध्ये आपण देऊ शकतो इथे 9 इथे 9 त्यानंतर इथे 9 आणि इथे 10 10 मधून 5 गेल्यानंतर 5 9 मधून 2 गेल्यानंतर किती येणार आपल्या जवळ 7 त्यानंतर 9 आणि किती येणार 6 14 14 मधून हे गेल्यानंतर किती येणार 8 त्यानंतर हे किती येणार 11 11 मधून 2 गेल्यानंतर 9 म्हणजे 987 पॉइंटच्या खाली पॉइंट दिलेला इथे तुम्ही 0 लिहू शकता किंवा नाही लिहू शकत म्हणजे 987.5 लिहू शकता किंवा 987.50 लिहू शकता. हे त्याचं किती आहे फायनल आन्सर कशाचं या दिलेल्या डाटाचं कशाचं मीन काढला आपण बरोबर. मीन कशाने डिनोट करतो x बारने हे दिलेलं आहे डाटा बरोबर. हेच डाटा कशाचा काढलेला आहे जे मीन काढलेलं आहे तर मीन ऑफ द फंड काय आहे सिन्स द मीन ऑफ द फंड्स किती आलेला आहे 987.50 किती आहे रुपये. हे रुपयाचं साइन दिलेलं आहे हेच आपण काय काढलेलं आहे आन्सर काढलं याचं बरोबर. या आन्सर मध्ये काय काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता छापण्यासाठी बरं होणार आपल्याला म्हणजे लगेच लिहिणार. सुरुवातीला फक्त आपल्याजवळ 2 डाटा दिलेले होतं काय दिलेलं होतं क्लास आणि फ्रिक्वेन्सी. फक्त सांगितलं काय होतं स्टेप डेव्हिएशन मेथड कोणती मेथड स्टेप डेव्हिएशन मेथडने दिलेल्या डाटाचं मीन काढा. तर हे मीन काढण्यासाठी आपण काय केलं स्टेप डेव्हिएशन म्हटल्यानंतर 6 कॉलम येणार बरोबर. 6 कॉलम मध्ये पहिल्या सुरुवातीच्या कॉलम मध्ये क्लास मार्क डेव्हिएशन त्याच्यानंतर UI चा फॉर्म्युला आहे DI/H मध्ये त्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे सर्व केल्यानंतर सुरुवातीला अझ्युमिंग मीन लक्षात ठेवायचं हा अझ्युमिंग मीन. हे अझ्युमिंग मीन लक्षात ठेवल्यानंतरच आपण समोरची प्रोसेस करू शकतो. हे दिलेलं गिवन डाटा सर्व लिहिलं हे सर्व लिहिल्यानंतर या फॉर्म्युलामध्ये पुट केलं या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर फायनल आन्सर आपल्याला मीन आलेला आहे. हेच काढण्यासाठी सर्व काय केलं आपण या मेथड मध्ये इथे या आपण आपल्या याच्यामध्ये काय केलेलं आहे स्टेप डेव्हिएशन मेथड बरोबर आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड सुरुवातीला स्टेप डेव्हिएशन मेथड आपल्याला काहीच माहित नव्हतं बरोबर. त्यापैकी आपण काय काढलं सुरुवातीला क्लास काढलं त्यानंतर क्लास काढल्यानंतर xi काढलं काढल्यानंतर काय काढलं DI बरोबर काय आहे xi - a हे काढलं. त्यानंतर dy काढण्यासाठी नंतर काय काढलं UI म्हणजे काय आहे DI/h म्हणजे काय आहे हा क्लास हाईट h काय आहे क्लास हाईट किंवा काय म्हणतो आपण त्याला इंटरवल क्लास हाईट किंवा क्लास इंटरवल बरोबर. त्यानंतर हे 3 काढले हे काढल्यानंतर काय केलं आपण फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिलेला होता 1 2 3 4 5 कॉलम झाले. आता 6व्या कॉलम मध्ये काय काढलं फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय UI हे केलं. हे सर्व केल्यानंतर आपल्याला मीन काढायचे आहे. मीन काढण्यासाठी फॉर्म्युला a इन ब्रॅकेट समेशन्स ऑफ fi मल्टिप्लाय बाय UI अपॉन मध्ये समेशन्स ऑफ fi आणि त्याला मल्टिप्लाय काय आहे h. हे फॉर्म्युला आपण काढल्यानंतर सर्व मीन मध्ये काय ठेवलेलं आहे यामध्ये फायनल आन्सर ठेवलेलं. हेच झालेलं आहे काय आहे मीन कोणत्या मेथडनी स्टेप डेव्हिएशन मेथडनी बघू शकता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट मध्ये मी पाहिजे बरोबर म्हणजे माझं स्क्रीनशॉट आहे तर हे स्क्रीनशॉट काढू शकता. बघू शकता काय काय काढलेलं आहे आपण या पूर्ण याच्यामध्ये. मीन काढण्यासाठी 3 मेथड आहे बरोबर. 3 मेथड असल्यानंतर आता हेच झालं आपलं सोल्युशन्स कशाचं मीन काढण्यासाठी. आता मीन नंतर
मीन नंतर डाटाच काय आहे, मीडियन काढायचं आहे. काय काढायचं आहे, मीडियन. तर हेच मीडियन काढण्यासाठी मीडियन काढतो. आता मीडियन म्हणजे काय, जे डाटा दिलेला आहे आपल्याजवळ 40, 32, 36, 35 आणि हे 30 दिलेला डाटा असेल हे डाटा. आता या डाटाला एक तर असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा, नाही तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा. बरोबर. आता या डाटांमध्ये बरोबर जे मधातलं येणार ते काय होणार आहे, याचं मीडियन होणार आहे. बरोबर, मीडियन. पण जेव्हा डाटा आपल्याला ठराविक दिलेला असेल, पण जर डाटा ठराविक दिलेला नसेल, आपल्याला ग्रुपनं डाटा दिलेला असेल, ग्रुपनं, बरोबर, तर ग्रुपनं डाटा दिलेला असेल तर त्याचं मीडियन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सीनं काढायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. काय आहे, मीडियन बरोबर L इन ब्रॅकेट n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF आपण मध्ये F मल्टिप्लाय बाय काय आहे H. आता यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आहे, L म्हणजे काय आहे, लोअर क्लास म्हणतो आपण त्याला. कशाची लोअर क्लास, जे मीडियन क्लास आहे आपली त्याची लोअर क्लास म्हणजे L. आता हे N म्हणजे काय आहे, N म्हणजे काय आहे, हे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी म्हणतो त्याला. त्या फ्रिक्वेन्सीचं सम केल्यानंतर त्याला डिवाइडला काय आहे, 2 आहे. ते 2 आपण फॉर्म्युलामध्ये ठेवल्यानंतर काढणार. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची, लेस दॅन टाइपची, ते आपण सांगणार आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी F काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द कोणती, मीडियन क्लास, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. आणि त्यानंतर H म्हणजे आपल्याला माहिती आहे क्लास हाईट किंवा क्लास इंटरवल म्हणतो आपण त्याला. हे फॉर्म्युला कशाचा आहे, मीडियन काढण्याचा. बरोबर, हे मीडियन काढण्याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जर लक्षात असेल तर बोर्डाच्या पेपर मध्ये फिक्स यावरती क्वेश्चन येणारच आहे आपल्याला, मीडियन कसं काढायचं. आता हेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जे काढतो आपण, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशाची, जी मीडियन क्लास येणार त्या क्लासच्या अगोदरची, प्रिसिडिंग म्हणजे काय आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग म्हणजे काय आहे, त्याच्या अगोदरची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हेच काढण्यासाठी आपण दिलेला जो डाटा आहे त्या डाटाचा पूर्ण डिस्क्रिप्शन्स मध्ये तुम्हाला आन्सर सांगणार आहे. हे दिलेला डाटा कशाचं, मीडियन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं. मीडियन बरोबर काय आहे, मीडियन बरोबर L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय क्लास हाईट H. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. तर याच्यावरती क्वेश्चन्स आहे आपलं दिलेला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 6.2 मधला. बरोबर आहे, क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन दिलेला आहे आपल्या जवळ, द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन्स ऑफ द नंबर ऑफ द वर्कर अँड द नंबर ऑफ द काय दिलेला आहे, हावर्स दे वर्क्स इन अ सॉफ्टवेअर कंपनी. फाइंड द मीडियन ऑफ द नंबर ऑफ हावर दे वर्क. याचं काय करायचं आहे, मीडियन काढायचं आहे. मीडियन काढायचं आहे. आता मीडियन काढण्यासाठी जे डाटा दिलेला आहे सुरुवातीला, तो डाटा काय करायचं, सरळ याचं काय करायचं, टेबुलर फॉर्म मध्ये लिहायचं. मला तर वाटतं की मीडियन काढण्यासाठी एकदम सोपी मेथड जे आपण सांगत आहोत तेच आहे. काय आहे याच्यामध्ये, सुरुवातीला जे आहे डाटा, याच्यामध्ये जो डाटा दिलेला आहे तो डाटा काय करायचं, टेबुलर फॉर्म मध्ये सुरुवातीला लिहायचं. सुरुवातीला टेबुलर फॉर्म मध्ये डाटा लिहायचं. हेच डाटा लिहिलं. आता यामध्ये काय काढायचं आपल्याला, सुरुवात करू आपण. हे तीनच याच्यामध्ये सर्वात सुरुवातीचा आहे क्लासचा, त्यानंतर दुसरा कॉलम कशाचा आहे, फ्रिक्वेन्सीचा. याच्यामध्ये काही काढायला क्लास मार्क वगैरे काही नाही, फक्त काय करायचं आहे, क्लास कंटिन्यू आहे की काय आहे ते सुरुवातीला बघायचं. कोणताही ग्रुप फ्रिक्वेन्सी असो किंवा ग्रुप डाटा असो, तो डाटा आपल्याला कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे ते सुरुवातीला बघायचं. कंटिन्युअस असेल तर लगेच त्याचं काय करायचं आहे. आता एखाद्या डिस्कंटिन्युअस वरती पण आपण एक्झाम्पल घेऊ. याच्यामध्ये डिस्कंटिन्युअस वरती एक एक्झाम्पल आहे. हा डाटा जो दिलेला आहे तो पण आपण घेणार आहोत. त्याच्या आधी हा क्वेश्चन पाहू. हा क्वेश्चन आता काय आहे, सुरुवातीला डेली नंबर ऑफ हावर हे लिहिण्यापेक्षा डायरेक्ट सुरुवातीला आपण क्लास लिहिलं तरी चालते, त्यानंतर याचं फ्रिक्वेन्सी लिहिलं तरी चालते. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सी. किंवा तुम्ही हे जे लिहिलेलं आहे डेली नंबर ऑफ हावर्स, त्यानंतर नंबर ऑफ वर्कर्स इथे लिहिलं तरी चालते. क्लास किती पर्यंत आहे हे सुरुवातीला आपण लिहिलं. काय आहे क्लास, हे 8 to 10, त्यानंतर 10 to 12, किती आहे 12 ते 14 आणि त्यानंतर 14 ते 16 हा क्लास आहे. बरोबर. त्यानंतर फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 150, त्यानंतर किती आहे 500, त्यानंतर किती आहे 300 आणि त्यानंतर किती आहे 50. हे दिलेला आहे फ्रिक्वेन्सी. आता काय करायचं आपल्याला, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचा आहे आपल्याला. क्युम्युलेटिव्ह तुम्ही त्याला CF म्हणून पण डिनोट करतात. बरोबर आहे, CF म्हणून डिनोट केलं तरी चालते. हे आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढत असताना लेस दॅन टाइपची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती सुरुवातीला जशास तसं इथे लिहायचं. 150 लिहिले. त्यानंतर या दोघांचं ऍडिशन्स करून इथे लिहायचं. 150 आणि 50 किती होणार, हे दोघांचे ऍडिशन्स करायचे आणि इथे लिहायचे. बरोबर. 150 आणि 50 किती होणार 650. हे लिहिले इकडे.
बरोबर. नंतर या दोघांची ऍडिशन्स करायची, किती येणार, या दोघांचे ऍडिशन्स केल्यानंतर 650 आणि 300 किती येणार 950 हे लिहिलं. बरोबर. 950 आणि 50 किती येणार 100. हे जे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी आलेली आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी शेवटची, तर ही सम ऑफ द फ्रिक्वेन्सी येणार, हीच फ्रिक्वेन्सी येणार. बरोबर. आता हे फ्रिक्वेन्सी काय येणार आहे, सम किती येणार आहे, या सर्वांची सम किती येणार आहे, सम ऑफ द फ्रिक्वेन्सी समेशन्स ऑफ fi. बरोबर आहे. किती येणार आहे 1000. हे आता सम ऑफ द फ्रिक्वेन्सी हीच कशाच्या इक्वल असते, n म्हणजेच काय सम ऑफ द फ्रिक्वेन्सी ही आलेली आहे, याला ब्रॅकेट करू आपण. सम ऑफ द फ्रिक्वेन्सी काय आलेला आहे n. त्यानंतर हे याचं सम काही आपल्याला काढायचं नाहीये, फक्त याच्यामध्ये काय करायचं आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, मीडियन क्लास काढायचा. आता मीडियन क्लास कसं काढणार, बरोबर. आता सम ऑफ द फ्रिक्वेन्सी बरोबर आहे, सिन्स सम ऑफ द फ्रिक्वेन्सी काय आलेला आहे, सम ऑफ द फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे, सम ऑफ द फ्रिक्वेन्सी n बरोबर किती आहे 1000. बरोबर आहे 1000 आलेले आहे. आता हेच याचं काढायचं आहे n/2 = 1000 डिवाइड बाय 2 किती आलेला आहे 500. बरोबर आहे 500 आलेला आहे. आता हे 500 जे आलेले, या 500 च्या अगदी म्हणजे याच्यापेक्षा ग्रेटर, म्हणजे ते पण ग्रेटर आणि याच्यापेक्षा जवळच डायरेक्ट 500 पेक्षा जास्त असणारी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 150 नाही 650 आहे. ही जी आहे फ्रिक्वेन्सी ही काय असणार आहे त्याची, ही जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असणार आहे काय आहे, जे आलेले डाटा आहे या 500 पेक्षा काय आहे, 500 पेक्षा जास्त जो डाटा आहे किती आहे 650, हा असणार आहे मॉडल क्लास. हा काय असणार आहे मिडल क्लास. हा काय असणार आहे मिडल क्लास. बरोबर. आता हे जे मिडल क्लास घेतलेला आहे आपण, ही मिडल क्लास 650. आता त्यानंतर याच्यामध्ये हे मिडल क्लास आहे, याचं हे लोअर क्लास लिमिट n, हे अपर क्लास लिमिट, हे लोअर क्लास लिमिट, हे अपर क्लास लिमिट, त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी f, आणि त्यानंतर या लोअर क्लासच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी, ती फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 150. हे सर्व काय करायचं या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे आपल्याला. तर तेच फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे असण्यासाठी काय केलं आपण, सिन्स काय सुरुवातीला फॉर्म्युला काय आहे आपल्याजवळ, फॉर्म्युला आहे काय आहे, सिन्स मीडियन काढत आहोत. मीडियनचा फॉर्म्युला काय आहे n प्लस. बरोबर आहे n प्लस इन ब्रॅकेट काय आहे n/2 - cf अपॉन मध्ये काय आहे f आणि मल्टिप्लाय बाय h. हा फॉर्म्युला आहे. n म्हणजे काय आहे लोअर क्लास लिमिट. तर लोअर क्लास लिमिट काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ मिडल क्लास, त्याचं लोअर क्लास लिमिट किती आहे l बरोबर 10. l बरोबर किती आहे 10. त्यानंतर n/2 किती आलेला आहे 500. त्यानंतर cf क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे 150. cf बरोबर किती आहे 150. त्यानंतर f म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. ही मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 500. f बरोबर किती आहे f बरोबर 500. आणि त्यानंतर काय आहे h म्हणजे काय आहे क्लास हाईट म्हणजे जे क्लास आहे त्या क्लासचे दिलेले इंटरवल, जे क्लास आहे 10 ते 12 पर्यंत त्याचं जे इंटरवल किती आहे 2चा आहे, दोघांमधलं फरक किती आहे 2चं. तर हे h बरोबर किती आहे 2. हेच आलेले आहे सर्व. हे सर्व कशामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये. तर तोच फॉर्म्युला आपण वापस लिहू सुरुवातीपासून. काय काढत आहोत मीडियन बरोबर काय आहे n प्लस इन ब्रॅकेट काय आहे काय आहे n/2 - cf अपॉन मध्ये f मल्टिप्लाय बाय h. हा फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्यामध्ये सर्व आन्सर ठेवायचं आपण. काय आहे l बरोबर किती आहे 10 प्लस n/2 किती आहे हा आलेला आहे 500 n/2. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 150. f म्हणजे किती आहे 500. त्यानंतर मल्टिप्लाय बाय h किती आहे h = 2. हे सर्व हे कॅल्क्युलेशन्स केलं म्हणजे झालं आपलं मीडियन. बरोबर आहे. हेच मीडियन काढायचं आहे. तर मीडियन काढण्यासाठी किती आहे l बरोबर लोअर क्लास होतं हे 10. त्यानंतर प्लस 500 मधून 150 गेल्यानंतर किती येणार 350 डिवाइड बाय किती येणार 500 मल्टिप्लाय बाय 2. हेच आन्सर सॉल्व करू. आन्सर किती येणार आहे प्लस 0 0 कॅन्सल 2 1 2 किती येणार 25. बरोबर आहे. हे येणार 35 डिवाइड बाय 25 आन्सर. आता हे याचं दोघांचं भाग जाणार आहे आपल्या जवळ इथे भाग जाते 10 प्लस बरोबर आहे 5 5 25 आणि 5 7 35 म्हणजे 7/5. हे या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइडेशन किती येणार आहे 7/5. 5 1 5
किती येणार आहे 2 पॉईंट दिलं 0 घेतलं त्यानंतर 1.4 बरोबर आहे 5 चूक 20 म्हणजे किती आलं 10 पॉईंट 10 प्लस 1.4 म्हणजे किती येणार आहे सर 11.4 10 प्लस 1.4 किती येणार आहे 11.4 हेच आलेलं आहे आपलं काय येणार आहे फायनल आन्सर कशाचं आहे 11.4 जे आन्सर आलेलं आहे कशाचं मीडियन काढलेलं आहे आपण कशाचं मीडियन ऑफ द क्लास बरोबर आहे शेवटी लिहू शकता द मीडियन ऑफ द क्लास ऑफ द नंबर ऑफ आवर दे वर्क डायरेक्ट लिहू शकता द मीडियन ऑफ द क्लास सिन्स द मीडियन ऑफ द क्लास इज किती आहे 11.4 काय आहे काय विचारलं होतं वर्क म्हणजे कशामध्ये आहे डेली वर्क कशामध्ये असते आपल्याजवळ डेली वर्क म्हणजे हावर्स मध्ये किती आहे हावर्स मध्ये हे लिहिलेलं आहे आपण आन्सर हेच आन्सर काढलेलं आहे फायनल आन्सर काय काय केलं होतं बघा मीडियन बरोबर आहे मीडियन काढण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचं कोणता फॉर्म्युला आपण सांगितलं ते सुरुवातीला जो डाटा दिलेला आहे तो डाटा टेबुलर फॉर्म मध्ये लिहायचं मीडियन जेव्हा काढतो आपण सर्वात आधी लक्षात ठेवायचं मीडियन काढायच्या वेळेस काय करायचं त्याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची सांगितलं तुम्हाला हे डाटा जशाच तसं याचे आणि याचे ऍडिशन्स करून इथे लिहायचं याचे आणि याचे ऍडिशन्स करून इथे लिहायचं याचे आणि याचे ऍडिशन्स करून इथे लिहायचं हा जो डाटा आलेला आहे हा डाटा काय येणार समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी यांचं पण सम येणार बरोबर मग तो सम आल्यानंतर काय करायचं त्याचं हाफ करायचं सम म्हणजेच n म्हणजेच काय आहे त्याचा हाफ केल्यानंतर n/2 किती येणार आहे आपल्याजवळ 500 किती आलेला आहे 500 आता या 500 पेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे लगेच ग्रेटर विच इज ग्रेटर म्हणजे त्याच्यापेक्षा लगेच ग्रेटर किती येणार आहे 650 500 पेक्षा लगेच जवळ आहे मोठी आहे आणि त्याच्या जवळ आहे 950 ही 500च्या दोघांच्या मदत आहे ती नाही होणार म्हणजे किती येणार 650 हेच काय येणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय येणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशाची त्याची पण त्याचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती नाही घ्यायची ती आहे आपल्याला मीडियन क्लास ती काय झाली मीडियन क्लास तर मीडियन क्लासचं लोअर क्लास मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी आणि मीडियन क्लास याच्यापेक्षा अगोदरची काय घ्यायची फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याच्यापेक्षा प्रिसिडिंग वन पेक्षा त्याच्यापेक्षा अगोदरची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे सर्व याच्यामध्ये क्लास आहे फ्रिक्वेन्सी लोअर क्लास क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सर्व या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर हे फायनल आन्सर आपण काढायचं आहे फायनल आन्सर काय केलेलं आहे काढलं आपण याचं बघू शकता हे फायनल आन्सर बरोबर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही तेच आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेताना सुरुवातीला आपण एक क्लास काय आहे कंटिन्युअस क्लास न घेऊ कंटिन्युअस क्लास न घेता याला डिसकंटिन्युअस क्लासचं एक्झाम्पल घेतलं आता डिसकंटिन्युअस क्लासचं एक्झाम्पल घेताना आपण काय केलेलं आहे 60 ते 64 दिलेलं आहे 60 ते 64 पर्यंत सुरुवातीला पहिला डाटा आहे 65 ते 69 70 ते 74 75 ते 79 त्यानंतर 80 ते 84 आणि 85 ते 89 हा पहिला डाटा दिलेला आहे आपल्याजवळ जो कंटिन्युअस काय आहे कंटिन्युअस क्लास नाही आहे बरोबर आता 60 ते 64 त्यानंतर 65 पासून सुरुवात झालेली आहे याला कंटिन्युअस क्लास बनवायची सुरुवातीला काय करायचं कंटिन्युअस क्लास तर ते सोल्युशन्स आता हे कंटिन्युअस क्लास बनवताना काय आहे कंटिन्युअस क्लास बनवताना याला काय आपण टेबुलर फॉर्म मध्ये लिहिलं हे टेबुलर फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर आपण याचं टेबल तयार करत आहोत टेबल तयार केल्यानंतर लगेच आपण तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन सांगणार आहे काय काय आहे ते टेबल तयार करू टेबल तयार केल्यानंतर आता कंटिन्युअस क्लास कोणता आहे जागा कमी पाहिजे आपल्याला क्लास साठी क्लास त्यानंतर कंटिन्युअस क्लास बनवायचा आपल्याला त्यानंतर दिलेला डाटा जो आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बरोबर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी दिल्यानंतर हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी साठी आपण जागा शोधणार आहोत तेच काय काय दिलेलं आहे आपल्याला सुरुवातीला क्लास दिलेला आहे क्लास काय दिलेला आहे 60 ते 64 पहिला क्लास त्यानंतर 65 ते 69 त्यानंतर 70 ते 74 त्यानंतर 75 ते किती दिलेला आहे 79 त्यानंतर दिलेला आहे 80 ते 84 आणि त्यानंतर दिलेला आहे 85 ते 89 हे दिलेलं आहे आपल्याला क्लास आता क्लास कंटिन्युअस का नाही का आहे इथे बघा जिथे एंडिंग स्टार्ट झालेला आहे तिथून स्टार्ट झालेला आहे का नाही जिथे एंडिंग झालेला स्टार्ट झालं का नाही प्रत्येक क्लास मध्ये पाहू शकता तुम्ही आहे का नाही तर याला काय करायचं कंटिन्युअस क्लास कसं बनवायचं
आता हे जे डाटा दिलेला आहे काय आहे 60, याला काय करायचं पहिल्या डाटामध्ये मायनस करायचं 0.5 आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं प्लस करायचं 0.5 दुसऱ्या डाटामध्ये। हे 60 मध्ये मायनस केल्यानंतर किती येणार 59.5, 0.5 मायनस करायचं याच्यामध्ये ऍड करायचं किती येणार हे 64.5 बरोबर। हेच याच्यामध्ये काय करायचं मायनस करायचं, मायनस केल्यानंतर हे 64.5 येणार, हे प्लस केल्यानंतर किती येणार आपल्याजवळ हे 69.5 येणार। काय करायचं मायनस करायच्या मध्ये हे 69.5 येणार, याच्यामध्ये प्लस करा 74.5 येणार। 0.5 याच्यामध्ये सुरुवातीला मायनस करायचं याच्यामध्ये प्लस करायचं, हेच किती येणार 74.5 मायनस याच्यामध्ये किती येणार आहे हे 69.5 बरोबर क्लास, हेच 69.5 आणि हे किती येणार आहे 84.5 हे याच्यामध्ये 85 आहे, 85 मधून 0.5 मायनस केल्यानंतर 84.5 आणि याच्यामध्ये येणार हे 89.5। हे झालेलं आहे कंटिन्युअस क्लास बरोबर। आता तेच कंटिन्युअस क्लास झाल्यानंतर इथे आहे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी काय काय दिलेली आहे ही दिलेली आहे 10, हे दिलेली आहे 34, 55, त्यानंतर 85, त्यानंतर दिलेलं आहे 10 आणि त्यानंतर आहे 6। हे दिलेला डाटा आहे, त्या डाटाचा आपण पूर्ण हे लिहिलेला आहे। आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बरोबर आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय सांगितलं तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बरोबर आहे। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची, फ्रिक्वेन्सी 10 जशास तसं लिहिलं हे 10 प्लस 34 किती येणार आहे आपल्याजवळ 44, 40 प्लस 55 किती येणार आहे 4 आणि हे 9 आणि हे किती येणार आहे हे पण 9 बरोबर 99। त्यानंतर 99 प्लस 85 किती येणार आहे 9 आणि 5 किती होणार आहे 14, 14 4 ह्याच्याला 1 10 आणि 8 किती होणार आहे 18, 184 आणि 10 किती होणार आहे 194 आणि 6 किती होणार आहे 200। हे झालेलं आहे फ्रिक्वेन्सी। आता ही जी 200 आलेली आहे व्हॅल्यू बरोबर, ही 200 जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू काय आहे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी येते का ते पाहू बरोबर आहे। 6 आणि हे किती येणार आहे 200 0 ह्याच्याला 2 किती येणार आहे 4, 4 आणि 3 किती होणार 7, 7 आणि 5 किती होणार 12, 12 आणि 8 20 बरोबर आहे, हे 21 किती येणार आहे आन्सर येणार आहे आपल्याजवळ आन्सर पाहू आपण किती येणार आहे 200 येणार आहे बरोबर। हे हा आन्सर बरोबर आहे 200 बरोबर आहे 200 आन्सर बरोबर आहे, हे 200 येणार आहे। हा हे चालेलं आहे आपलं आन्सर करेक्ट आहे, जे जात आहोत आपण त्या वेळी बरोबर आहे। आता त्यानंतर सर्वात आधी काय करायचं आपण सुरुवातीला जे काय सांगितलं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जे सुरुवात आपण सांगितलेली आहे सुरुवातीला काय बघायचं हे जे 2 आहे सिन्स समेशन्स ऑफ द फ्रिक्वेन्सी समेशन्स ऑफ fi बरोबर काय आहे 200 हे आलेलं आहे समेशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी। जे समेशन्स आलेलं आहे n बरोबर काय असते समेशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी बरोबर किती आहे 200, तर याचं काय काढायचं n/2 सिन्स n/2 बरोबर किती येणार 200 डिवाइड बाय 2 बरोबर किती येणार 100। आता हे जे 100 आलेले आहे ते 100 काय करायचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टाइप मध्ये या 100 पेक्षा जास्त किती आहे 99 आहे का नाही 84 आहे। हा हे 84 जे आहे हे काय आहे मॉडेल क्लास, काय आहे हे आहे मॉडेल क्लास, मीडियन क्लास म्हणतो आपण त्याला, हे मीडियन क्लास आहे हे मीडियन क्लास, हे नाही होणार हे क्लास कंटिन्युअस आहे आपलं हे मीडियन क्लास। आता या मीडियन क्लासच काय करणार आहोत आपण लोअर क्लास लिमिट पाहणार आहोत सुरुवातीला l म्हणजे लोअर क्लास लिमिट किती आहे त्याचं, हे लोअर क्लास हे अपर क्लास किती आहे 74.5 हे आहे लोअर क्लास लिमिट। त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी f बरोबर काय आहे हे फ्रिक्वेन्सी आहे 85। त्यानंतर काय पाहिजे आपल्याला ते काढल्यानंतर h म्हणजे काय आहे क्लास हाईट, h म्हणजे क्लास हाईट। या दोघांच्या मधला फरक किती आहे यामध्ये किती आहे दोघांचा फरक कितीचा आहे 4 चा फरक आहे बरोबर आहे। h बरोबर किती आहे 4 आणि 5 चा फरक आहे बरोबर आहे। या दोघांमध्ये फरक किती आहे 5 चा फरक पहा दोघांमध्ये डिफरन्स काढा, याच्यामधून हे मायनस करा 80 मधून 75 मायनस केल्यानंतर किती होते 5 येते, याला वाढवलं तरी किती येते 5। आणि त्यानंतर आपल्याला अजून काय पाहिजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय पाहिजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे याच्यापेक्षा अगोदरची म्हणजेच काय पाहिजे 99 किती येणार CF बरोबर किती येणार 99। हे सर्व गिवन डाटा आपल्याला आलेला आहे। आता हेच डाटा कशामध्ये ठेवायचं, हे डाटा सर्व आपण आपल्या मीडियन क्लासच्या फॉर्म्युला मध्ये ठेवायचं। मीडियन बरोबर काय आहे l प्लस इन ब्रॅकेट काय आहे n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपन मध्ये फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय h यामध्ये ठेवल्यानंतर l बरोबर किती आहे हे 74.5 प्लस n/2 किती आहे 100 मायनस
बरोबर आहे. त्यानंतर CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 99 अपॉन मध्ये F म्हणजे काय आहे जे फ्रिक्वेन्सी काढली आपण ती आणि H म्हणजे किती आहे क्लास आहे 5 आहे. हेच आलेलं आहे. हेच आन्सर करू आपण. आन्सर काढण्यासाठी 74.5 जशास तसं लिहिलं. 100 मधून 99 गेल्यानंतर किती येणार 1 डिवाइड बाय 85 मल्टिप्लाय बाय 5 हे आन्सर करू. आन्सर हे 74.5 जशास तसं प्लस आन्सर काढू आपण. हेच 5 1 5 किती येणार आपल्या जवळ किती येणार 5 1 5 16 85 17 5 85 बरोबर आहे. 17 5 85 बरोबर आहे. 1/70 म्हणजे 1/70 येणार. हेच आन्सर काढण्यासाठी किती येणार 74.5 प्लस 1/70 तर हे भागाकार करून टाका पहिले सुरुवातीला. काय येणार आहे 1 डिवाइड बाय 17 तर 0 चा भाग जाते पहिले सुरुवातीला हे 1 उरलं. त्यानंतर इथे पॉइंट देतो इथे 0 घेतो अजून 0 चा भाग जाते बरोबर भाग काही जाणार नाही. त्यानंतर अजून भाग आल्यानंतर एक काय घेतो आपण याच्यावर 0 घेतलं बरोबर. त्यानंतर 17 5 85 किती येणार 17 5 85 बरोबर. हे 15 उरले. त्यानंतर हे 0 घेतलं भाग जाते 17 9 किती येणार 17 5 85 त्यानंतर 17 9 म्हणजे 17 9 चा भाग जाणार ना 17 8 म्हणजे त्याच्यावर जवळचे काय आन्सर येणार 8 येणार किंवा 9 येणार म्हणजे 58 या किंवा 59 येणार. तर याला आपण एक प्लस करू शकतो म्हणजे आन्सर किती येणार याचा आन्सर येणार आहे 74.5 प्लस यामध्ये काय आहे 0.05 5 न लिहिता वेळेस तुम्ही 6 लिहू शकता डायरेक्ट किती येणार 6 हे 0.06 म्हणजे या दोघांचे ऍडिशन्स करताना ऍडिशन्स करू 74.5 प्लस किती येणार आहे 0.06 हे किती येणार आहे 74.56 बरोबर आहे. हे झालेलं आहे फायनल आन्सर. हे झालेलं आहे फायनल आन्सर. काय काढलं आपण मीडियन काय काढलेलं आहे मीडियन ऑफ द क्लास मीडियन ऑफ द क्लास काय आलेलं आहे 74.56 हे आलेलं आहे मीडियन क्लास. आता तुम्ही डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली जर दाखवायचं असेल याला आता 74.56 काय 50 पेक्षा जास्त तुम्ही याला 75 पण दाखवू शकता पण कसे अप्रॉक्सिमेटली काय आहे अप्रॉक्सिमेटली हे पण व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली लिहिलेली आहे. डायरेक्ट आन्सर काढायचं असेल तर डायरेक्ट पण लिहू शकता तुम्ही बरोबर. आता हेच आहे फायनल आन्सर. फायनल आन्सर काय आहे मीडियन ऑफ द डाटा काय आहे सुरुवातीला शेवटी लिहायचं द मीडियन ऑफ द डाटा द मीडियन ऑफ द डाटा जे दिलेला डाटा असेल त्याचं काय आहे डायरेक्ट लिहू शकता 75 कशाचा आहे डाटा जे विचारलेला आहे आपल्याला काय विचारलेलं आहे किलोमीटर काय विचारलेलं आहे डाटामध्ये कशाचं मीडियन काढायचं आहे ते बघू आपण. मुंबई एक्सप्रेस वे फाइंड द मीडियन ऑफ द डाटा स्पीड दिलेला आहे स्पीड बरोबर आहे किलोमीटर मध्ये काढायचं. स्पीड कशामध्ये असते किलोमीटर पर हवर स्पीड विचारलेला आहे. स्पीड मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर फाइंड द मीडियन या स्पीडचं मीडियन काढायचं आहे बरोबर आहे. तर तेच मीडियन काढण्यासाठी आपण काय करू याला फायनल आन्सर मध्ये याला काय घेऊ डाटा किलोमीटर पर हवर स्पीड कशामध्ये असते किलोमीटर पर हवर मध्ये. हेच डाटा जे आहे फायनल आपलं सोल्युशन्स आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही काय केलेलं आहे गिवन डाटा विसरायचं नाही. आपण या क्वेश्चन्स मध्ये काय केलेलं आहे फक्त मीडियन म्हटल्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हटल्यानंतर याचं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काय आहे L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन मध्ये f मल्टिप्लाय बाय h. आता यामध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच फक्त आधीची पाहिजे फक्त त्या सर्व याच्या क्लास मधलं लोअर क्लास फ्रिक्वेन्सी आणि क्लास आहे सर्व त्यामधलंच पाहिजे हेच लक्षात ठेवायचं. हे आहे फायनल आन्सर बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत मोड ऑफ द ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन्स काय आहे मोड पाहणार आहोत आपण या क्वेश्चन्स मध्ये मोड ऑफ द ग्रुप फ्रिक्वेन्सी बरोबर. आता हे जे मोड आहे मोड कशाला म्हणायचं जे डाटा दिलेलं असेल मोड जर काढायचं असेल कोणत्याही डाटाचं जे डाटा दिलेलं असेल तर त्याला काय करायचं त्याच्यामध्ये जे असणारी सर्वात जास्त असणारी जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला मोड म्हणतो. पण जर मोड आपल्याला जर ग्रुप मध्ये आलेली असेल बरोबर ग्रुपमध्ये जर जास्त डाटा आलेला असेल तर त्याचं मोड करण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे मोड इज इक्वल्स टू L प्लस इन ब्रॅकेट f1 मायनस f0 अपॉन मध्ये 2f1 मायनस f0 मायनस f2 मल्टिप्लाय बाय h. आता हे f1 f2 काय आहे आता हेच पाहणार आहोत आपण. L म्हणजे तुम्हाला माहित आहे लोअर क्लास लिमिट बरोबर आहे. मॉडेल क्लास आता नवीन कन्सेप्ट आली याच्यामध्ये काय आहे मॉडेल क्लास. आता मॉडेल क्लास कसे पाहणार आपण ज्याची सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी आहे
बरोबर. ज्याची सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी आहे त्याला F1 म्हणून डिनोट करतो आपण, ते फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास होणार. कशाची? फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. त्यानंतर जो F0 आहे F1 च्या अगोदर, आता सपोज करा काही डाटा आहे 40, 45, 41 आणि 55 किंवा 56 असेल त्यानंतर, किंवा 47. याच्यामध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी, हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे? 49. बरोबर. याला काय घ्यायचं? F1. तर त्याच्या अगोदरचं काय येणार? F0. त्यानंतर त्याच्यानंतरचं काय होणार? F2. हे आता हे जे क्लास आहे हे क्लास काय होणार? मॉडेल क्लास. कोणतं? मॉडेल क्लास. आता त्या मॉडेल क्लासच काय घ्यायचं? लोअर क्लास लिमिट. त्यानंतर त्याच्यानंतर हे तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजलं. त्यानंतर प्रिसिडिंग म्हणजे त्याच्या अगोदर, सक्सेडिंग म्हणजे त्याच्या नंतरचं, आणि एच म्हणजे काय आहे? क्लास इंटरवल किंवा क्लास हाईट. बरोबर. तर हेच क्वेश्चन्स, याच्यावरती आपण क्वेश्चन्स घेणार आहोत. हा फायनल आपला काय आहे? फॉर्म्युला आहे. कशाचा? फ्रिक्वेन्सी ऑफ मोड. मोडची फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे. हेच फॉर्म्युला काढण्यासाठी आपण क्वेश्चन्स घेऊ. प्रॅक्टिस सेट 6.3 मधला काय आहे? प्रॅक्टिस सेट 6.3 मधला काय आहे क्वेश्चन्स? द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम द फार्मर्स ऍट द मिल्क कलेक्शन सेंटर अँड द काय आहे? कंटेंट of the fat in the milk measured by the lactometer. Find the mode. काय आहे? मोड. हे क्वेश्चन शोधायचे, नेमकं काढायचं काय आहे? एवढं मोठं डाटा किंवा काही वाचत बसायचं नाही क्वेश्चन्स मध्ये. क्वेश्चन्स जर आला पेपर मध्ये तर डायरेक्ट आपल्याला काढायचं काय आहे त्याच्यावरून लवकर कळणार. बरोबर. आता हे जर काढायचं आहे सोल्युशन्स मध्ये सुरुवातीला, आता हे जे दिलेलं आहे मोड जर काढायचं असेल तर तुम्ही त्या डाटाला टेबुलर फॉर्म मध्ये लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालते. तुम्ही जसा डाटा आहे तसाच डाटा जरी लिहिलं, काय आहे? हे डाटा आहे आपल्या जवळ, हा डाटा आहे. या डाटाला जशाच तसं जरी लिहिलं तुम्ही, बरोबर आहे. हा डाटा आहे. या डाटाला जशाच तसं लिहायचं आहे, म्हणजे हे जशाच तसं लिहित आहोत मी. काय आहे? फक्त आपण नंबर लाईन वगैरे काढत आहोत. किती आहे? 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि हा 5. बरोबर आहे. हे लिहिलं. आता हेच काढण्यासाठी काय काय आहे यामध्ये? सुरुवातीला जे सांगितलेलं आहे कंटेंट ऑफ द फॅट, हे कंटेंट लिहिलं. कंटेंट कशाचं? फॅटचं. कशामध्ये आहे? पर्सेंटेज मध्ये. त्यानंतर काय आहे? मिल्क कलेक्टेड लिटर मध्ये, मिल्क कलेक्टेड इन लिटर, LTR लिहिलं. बरोबर. हेच 2 ते 3 क्लास कंटिन्यूअस आहे का ते पहा. 3 ते 4 आहे कंटिन्यू, 4 ते 5, 5 ते 6, त्यानंतर 6 ते 7 आहे कंटिन्यू क्लास. त्यानंतर काय आहे? हे 30, 70, 80, 60 आणि काय आहे? 20. दिलेला डाटा जो आहे तो डाटा आपल्या जवळ आहे, कंटिन्यूअस क्लासचा डाटा आहे. आता या डाटामध्ये काय करायचं आपल्याला? सर्वात आधी जे सांगितलेलं आहे तुम्हाला ते, याच्यामध्ये सर्वात मेन काय आहे? फ्रिक्वेन्सी मध्ये पाहायचं. फ्रिक्वेन्सी मध्ये सर्वात मेन काय दिसत आहे? फ्रिक्वेन्सी काय आहे? सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? 80. तर याला काय सांगितलं तुम्हाला? F1 घ्यायचं. बरोबर. याच्या नंतरचं काय येणार? F2. याच्या अगोदरचं काय येणार? F0. त्यानंतर त्याचं जे क्लास आहे हा मॉडेल क्लास झाला. बरोबर. या मॉडेल क्लासचं काय घ्यायचं? लोअर क्लास लिमिट. याचं काय घ्यायचं? लोअर क्लास लिमिट. चला आन्सर आपलं. आणि या दोघांमधला क्लास आहे किती आहे? 4 आणि 5 मधला फरक किती आहे? 1 चा. तोच फरक आपण डायरेक्ट या क्लास मध्ये सांगू शकतो. बरोबर. काय काय सांगितलं? द हायेस्ट फ्रिक्वेन्सी, सिन्स द हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? 18. हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज 18. बरोबर आहे. म्हणून त्याला काय घ्यायचं? F1 बरोबर काय आहे? 18 आलं. बरोबर. सिन्स तर यामध्ये F1 बरोबर काय आलेलं आहे? 18 आलेलं आहे. F1 18 आलेलं आहे तर बरोबर त्याच्यानंतरचं काय येणार? F2 किती येणार आहे आपल्या जवळ? 60. त्यानंतर F0 त्याच्या अगोदरचं किती येणार आहे? 70. F0 हे F2 आलेलं आहे, हे F0 आलेलं आहे. बरोबर. आता त्यानंतर काय काढायचं आपल्याला? काढायचं काय आहे आपल्याला? मोड. काय काढायचं आहे आपल्याला? मोड काढायचा आहे. बरोबर. तर मोडचा फॉर्म्युला तर माहित आहे आपल्याला. मोडचा फॉर्म्युला माहित असल्यानंतर पण आपल्याला लोअर क्लास L पाहिजे त्याच्यात. तर L बरोबर काय आहे? मॉडेल क्लास जे आहे, मॉडेल क्लास काय आहे त्याचं? लोअर क्लास. म्हणजे मॉडेल क्लास हा आहे. बरोबर. 4 ते 5. सिन्स द क्लास काय आहे? क्लास 4 to 5 इज मॉडेल क्लास. बरोबर आहे. मॉडेल क्लास आहे तर त्याचंच काय होणार? लोअर क्लास. सिन्स L बरोबर किती येणार? 4. L बरोबर किती येणार? 4. आणि त्याचीच क्लास हाईट किती आहे? दोघांमधला फरक H1. H किती आहे? 1. हे सर्व आपण लिहिलं या डाटावरून.
बरोबर. आता ह्या डाटावरून लिहिल्यानंतर फॉर्म्युला काय आहे आपल्याला, फॉर्म्युला आहे आपल्याला काय काढायचं आहे, फॉर्म्युलामध्ये काय काढायचं आपल्याला, मोड काढायचा आहे, मोड दिलेल्या डाटाचं मोड काढायचं आहे. मोड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे काय आहे, एल, बरोबर आहे. फॉर्म्युला आहे एल प्लस इन ब्रॅकेट काय काय आहे, f1 मायनस f0 अपॉन मध्ये 2f1 मायनस f0 मायनस f2 मल्टिप्लाय बाय h. हा फॉर्म्युला आहे. तर याच फॉर्म्युल्यामध्ये सर्व जे डाटाचे आपले सूत्रधार आहे कोणकोणते, f1 f2 f7 f0 l h हे सर्व यामध्ये ठेवायचे, बरोबर. l बरोबर किती आहे, 4 लिहिलं जशास तसं. l बरोबर 4 आहे का, लोअर क्लास लिमिट हा आहे. हा त्यानंतर f1 बरोबर किती आहे, f1 बरोबर आहे 80. f0 बरोबर किती आहे 70. त्यानंतर 2f1 2 मल्टिप्लाय बाय f1 बरोबर किती आहे 80. त्यानंतर मायनस, बरोबर आहे. त्यानंतर किती आहे f0 बरोबर किती आहे 60. f0 बरोबर किती आहे 60 आणि नाही f0 बरोबर किती आहे 70. f0 किती आहे 70. त्यानंतर मायनस f2 बरोबर किती आहे f1 बरोबर 80. त्यानंतर f2 बरोबर किती आहे 60. किती आहे हे 60 आणि त्यानंतर मल्टिप्लायला h बरोबर किती आहे 1. हे डिटेल पूर्ण या डाटामध्ये आपण लिहिलं. या डाटामध्ये लिहिल्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट आहे, पूर्ण म्हणजे रेष आहे. हे 4 प्लस काय आहे 80 मधून 10 गेल्यानंतर किती होणार, 80 मधून 70 गेल्यानंतर 10. त्यानंतर 8 दोन्ही 16 160. त्यानंतर 7 आणि 6 किती होणार, 7 आणि 6 किती होणार 13 म्हणजे 130, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय h. हेच फायनल आन्सर किती येणार 4 प्लस इन ब्रॅकेट 10 डिवाइड बाय 160 मधून 130 गेल्यानंतर किती होणार आपल्या जवळ, हा h आपण काढलेला आहे किती आहे 1 आहे. 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर तेच येणार. हे किती येणार आपल्या जवळ फायनल आन्सर, हे येणार 30, बरोबर आहे. या दोघांचं 0 ला 0 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल म्हणजे आन्सर किती येणार 4 प्लस किती आहे 1/3. 4 प्लस 1/3 फायनल आन्सर किती येणार 1/3 ला जरी आपण सॉल्व्ह केलं, बरोबर आहे. 1/3 ला जरी सॉल्व्ह केलं 1/3 म्हणजे किती येणार, हे येणार 0.33, बरोबर आहे ना. 1/3 म्हणजे जसं आपण 1 आहे आणि 3 आहे, 0 हे 0, बरोबर आहे. 1 पॉइंट दिला आपण इथे 0 येते. त्यानंतर 3 त्रिक 9 अजून काय येणार 3 त्रिक 9 म्हणजे 0.33 म्हणजे 4 प्लस 0.33 हे झालेलं आहे फायनल आन्सर. काय आहे 4 प्लस 0.33 म्हणजे 4.33. हे काय आलेलं आहे फायनल आन्सर. काय आलेलं आपण मोड काय काढलेला आहे, मोड कशाचं, दिलेल्या डाटाचं आपण काय काढलेलं आहे मोड. हेच शेवटी लिहू शकता सिन्स मोड ऑफ द डाटा, मोड ऑफ द गिवन डाटा, मोड ऑफ द डाटा इज काय आलेलं आहे 4.33. काय विचारलं होतं क्वेश्चन्स मध्ये बघा काय विचारलं होतं, कंटेंट ऑफ द फॅट पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे, बरोबर. कंटेंट ऑफ द फॅट विचारलं होतं, फॅट किती पर्सेंटेज मध्ये आहे म्हणून म्हणजे 4.33 काय येणार आहे पर्सेंटेज, हे फॅट. हे झालेलं आहे फायनल आन्सर. हिस्टोग्राम काय आहे, हिस्टोग्राम आपण युनिटचं बरोबर म्हणजे 55% समोर गेलं. त्यानंतर एक्सरसाइज आपण 3 सॉल्व्ह केलेले आहेत, किती 6.1 6.2 आणि 6.3. तर यानंतरचा कन्सेप्ट आहे हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम म्हटल्यानंतर हिस्टोग्राम मध्ये जो दिलेला डाटा असते आपल्याजवळ तो डाटा आपल्याला काय आहे ग्राफ थ्रू डिवाइड करायचा आहे. ग्राफ थ्रू म्हणजे हे करायचं आहे आपल्याला, डिस्प्ले करायचं आहे. ग्राफ थ्रू डिस्प्ले केल्यानंतर याच्यामध्ये हिस्टोग्राम मध्ये 2 येते, एक फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलीगॉन येते आणि त्यानंतर एक हिस्टोग्राम येते विदाउट काय आहे आपल्याला विदाउट हिस्टोग्रामने शो करायचा आहे डाटा. तर ते 2 प्रकारे डाटा आहे, तर ते दोन्ही डाटा आपण पाहणार आहे. आता मेथड ऑफ हिस्टोग्राम, हिस्टोग्रामची मेथड काय म्हणते, काय आहे मेथड ऑफ हिस्टोग्राम मध्ये क्लासेस आर कंटिन्युअस. सुरुवातीला आपण बघायचं आहे क्लासेस कंटिन्युअस आहे की काय, ग्राफ काढायचा आपल्याला, एकदम इझी कन्सेप्ट आहे. सुरुवातीला पाहायचं क्लासेस कंटिन्युअस आहे की काय. जर क्लासेस कंटिन्युअस नसेल तर त्याला कंटिन्युअस बनवून वापस क्लासेस ऑन एक्स एक्सिस, क्लासेस जे दिलेले आहे ते एक्स एक्सिस वरती शो करायचं आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी हे कशावरती वाय एक्सिस वरती आणि त्यानंतर ऑन द एक्स एक्सिस अ मार्क काय आहे, हे क्रिंक मार्क आहे ज्याला म्हणतो आपण. जर क्लासेस 0 पासून जर स्टार्ट झालेले नसेल तर तिथे काय आपल्याला हा मार्क काय आहे क्रिंक मार्क म्हणतो आपण त्याला, म्हणजे ग्राफच्या शेजारी हा लावायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू याच्यावरती क्वेश्चन घेणार आहोत. सुरुवातीला एकदम इझी कन्सेप्ट आहे हिस्टोग्राम. आता प्रॅक्टिस सेट 6.4 मधला पहिला क्वेश्चन आहे, ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डाटा. आता या डाटाचा हिस्टोग्राम काढण्यासाठी
काय करायचं, दिलेला डाटा आपण जशाच तसं सुरुवातीला आपण आपल्या क्वेश्चन्स मध्ये लिहिलं, डाटा लिहिला. आता या डाटाचं काय करायचं, आपल्याला क्लास काढायचा आहे. क्लास म्हणजे हिस्टोग्रामला शो करायचं. हिस्टोग्रामने शो करण्यासाठी दिलेला जो क्लास आहे हा क्लास कंटिन्युअस आहे का, 135 टू 140, 140 टू 155, 155 टू 150, 150 टू 150, 150 टू 160, 155, बरोबर आहे, 155. हे इथपर्यंत आपल्याला डाटा दिलेला आहे. आता हे जे डाटा दिलेला आहे या डाटाला आपल्याला हिस्टोग्रामला शो करायचा आहे. तर त्यासाठी याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, नंबर ऑफ स्टुडंट. हे स्टुडंट काढण्यासाठी आपण काय करू, याचं आपल्याला ग्राफ काढायचं आहे, बरोबर. आता हेच ग्राफ काढण्यासाठी आपण बॅकग्राऊंड सेटिंग हे करू ग्राफ काढण्यासाठी, बरोबर. हा ग्राफ काढू आपण. दिलेल्या डाटाचं काय काढायचं आहे, ग्राफ. आता हे ग्राफ काढण्यासाठी काय करायचं, एक्स ऍक्सिस काय आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस शो करायचे. सुरुवातीला हे ग्राफ आपण दिलेला डाटा आहे, या डाटाचा आपण ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढण्यासाठी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट करू. दिलेला डाटा आहे हा एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट करू. सुरुवातीला हा वाय ऍक्सिस आणि हे एक्स ऍक्सिस आहे. आता या ऍक्सिस मध्ये काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये आपल्याला हा जो डाटा आहे हा डाटा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये, हिस्टोग्रामची मेथड जेव्हा आपण फाइंड आउट केलेली आहे, काय करायचं आहे, जर इथे काही नसेल, जर 0 पासून स्टार्ट झालेला नसेल तर आपण हे एक्स ऍक्सिस वरचा ओरिजिन, हा एक्स ऍक्सिस, त्यानंतर हा आहे वाय ऍक्सिस डिनोट केलं. हे डिनोट केल्यानंतर ओरिजिन आहे, ओरिजिन पासून क्लास जर 0 पासून स्टार्ट झाले नसेल तर इथे काय करायचं, क्रिंक मार्क वापरायचं. काय वापरायचं, क्रिंक मार्क, ज्याला आपण काय करतो हे असं डिनोट करतो, हे क्रिंक मार्क म्हणतो आपण त्याला, हे क्रिंक मार्क आता सांगितलेलं होतं. आता त्यानंतर इथून क्लास चालू झाला. क्लास काय आहे, 135, 135 टू किती आहे, 140, 140 पासून तर किती आहे, 145, त्यानंतर 150, त्यानंतर 155. हे असे क्लास दिलेले आहे, बरोबर. 1 2 3 4 चारच डाटा दिलेले आहे आपल्याला, 4 12 60 आणि 8. हे काय दिलेलं आहे, क्लास घेतला आपण इथे, तर हे क्लास लिहिलं सुरुवातीला इथे क्लास, बरोबर आहे. म्हणजे ज्यामध्ये काय दिले होतं क्लासमध्ये, हाईट ऑफ द स्टुडंट. काय दिलेलं आहे, हाईट ऑफ द स्टुडंट या क्लासमध्ये. आता हे दिल्यानंतर काय करायचं आपण, हे दिल्यानंतर या इथे काय, फ्रिक्वेन्सी किती आहे, सर्वात जास्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, 16 आहे. म्हणजे आपण 4च्या फरक मध्ये पण याची फ्रिक्वेन्सी काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे याच्यामध्ये हे 4, त्यानंतर 8, त्यानंतर 12, त्यानंतर 16, त्यानंतर 20, हे 4च्या फरक मध्ये लिहिलं. तर तेच काय करायचं, इथे स्केल डिनोट करायचं. स्केल डिनोट करत असताना काय घेतलं आपण, एक्स ऍक्सिस वरती काय घेतलं, 1 सेंटीमीटर, बरोबर. एक्स ऍक्सिसचा 1 सेंटीमीटर, या दोघांमधला जो सेंटीमीटरचा फरक आहे 1 सेंटीमीटर स्केल मध्ये दिलेलं, त्या दोघांमधला डिस्टन्स किती आहे, 135 टू 5, म्हणजे किती आहे, 5 युनिट. किती आहे, 5 युनिट. आणि त्यानंतर वाय ऍक्सिस वरती काय आहे, 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतला आपण, 4 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर 4 युनिट घेतलं. हेच आपल्याला काय करायचं, हिस्टोग्राम थ्रू आपल्याला डाटा दाखवायचा. एकदम इझी कन्सेप्ट आहे. हेच डाटा दाखवण्यासाठी आपलं क्लास 135 पासून तर 40 पर्यंत, 135 ते 40 पर्यंत किती दिलेला आहे, हा 4 दिलेला आहे, बरोबर. म्हणजेच हा डाटा कुठून येणार, हे इथून क्लास, हा झालेला आहे त्याचा ग्राफ, बरोबर. त्यानंतर दुसरा किती आहे, 140 टू 145, 140 टू किती आहे, 12. तर हे 12 इथे आहे, हे डाटा आपण शो करणार, दिलेला डाटा हे 12. त्यानंतर किती आहे, 16 आहे. दुसरा डाटा 145 टू 150 पर्यंत किती आहे, 60 आहे, हे 60 इथे, बरोबर. दिलेला डाटा हे शो केलं. त्यानंतर 150 टू 155 किती आहे, 8 हा डाटा इथे आहे, हा 8 एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये पाहायचं. हे झालेलं आहे. आपल्याला दिलेल्या डाटाचं काय काढलं आपण, ग्राफ काढलं. हे ग्राफ एकदम इझी कन्सेप्ट आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस डिनोट केलं, त्यानंतर स्केल घेतला आपण. एक्स ऍक्सिस वरती काय घ्यायचं, क्लास घ्यायचं. वाय ऍक्सिस वरती काय घ्यायचं, फ्रिक्वेन्सी. काय घ्यायचं, फ्रिक्वेन्सी. हे फ्रिक्वेन्सी लिहायची इथे, फ्रिक्वेन्सी लिहायची. आणि त्यानंतर इथे काय लिहायचं, हे झालं आपलं क्लास. हे सर्व आपण काय केलेलं आहे, ग्राफ थ्रू यायला डिसाइड म्हणजे यामध्ये शो केलेला आहे हिस्टोग्राम करण्यासाठी एकदम सोपी कन्सेप्ट आहे. क्लासेस जर कंटिन्युअस नसेल तर त्याला सुरुवातीला कंटिन्युअस बनवा. कंटिन्युअस बनल्यानंतर एक्स ऍक्सिस वरती क्लास लिहा, वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी लिहा आणि त्यानंतर इथे क्रिंक मार्क वापरायचा. हा क्रिंक मार्क वापरायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ हिस्टोग्राम वरतीच आहे. इन द फॉलोइंग टेबल काय आहे, इन द फॉलोइंग टेबल द इन्व्हेस्टमेंट मेड काय आहे, इन्व्हेस्टमेंट मेड बाय वन
काय आहे 210 फॅमिलीज इज शोन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अ हिस्टोग्राम. काय सांगितलेलं आहे, प्रेझेंट शो करा म्हटलेलं आहे. हिस्टोग्रामने हे फॅमिली जे दिलेलं आहे, काय नंबर ऑफ फॅमिलीज आणि इन्व्हेस्टमेंट काय करा, शो करा. तर शो करण्यासाठी आपण सुरुवातीला काय करायचं, दिलेला डाटा आहे कुठपर्यंत आहे, क्लास कंटिन्युअस आहे का, आहे कंटिन्युअस, 10 to 15, 15 to 12, 20, 20 to 25, 25 to 13, 13 to 35. दिलेला जो डाटा आहे हा कंटिन्युअस क्लासचा आहे, बरोबर. आता एक कंटिन्युअस क्लासचा असल्यानंतर आपल्याला काय एकदम इझी कन्सेप्ट आहे, काय करायचं, डायरेक्ट याचा डाटा काय करायचं, शो करायचं. डाटा शो करण्यासाठी कंटिन्युअस क्लास आपल्याजवळ आहे, तर त्याला आपण बॅकग्राऊंड चेंज करू. सुरुवातीला आपण ग्राफचा बॅकग्राऊंड चेंज करू. यामध्ये हा हे घेतलं, काय करायचं, सुरुवातीला सर्वात आधी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट करायचं. एक्स ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस घेऊ आपण, हा एक्स ऍक्सिस, त्यानंतर वाय ऍक्सिस डिनोट करू, हा वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेतल्यानंतर हा ओरिजिन आणि त्यानंतर हा एक्स ऍक्सिसचा एक्स ऍक्सिस एक्स आणि हा त्यानंतर वाय. त्यानंतर फॅमिली किती सांगितलेलं आहे आपल्याला, 10 पासून तर 15 पर्यंत किती आहे, टोटल 5 आहे, 5 डाटा आहे. तर 5 डाटा घेण्यासाठी हे किती आहे 10 पासून तर 15 पर्यंत. सुरुवातीला हा इथे काय वापरायचं, हा क्रिंक वापरायचं, क्रिंक डेल्टा, क्रिंक हा वापरायचं. हे वापरल्यानंतर आपल्याला फॅमिली इथून स्टार्ट करायचं, म्हणजे किती आहे 10, 10 पासून तर किती आहे 10, त्यानंतर 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25, त्यानंतर 30, त्यानंतर 35. अजून आहे का काही आपल्याजवळ, नाही, 35 पर्यंतच आहे क्लास दिलेलं, बरोबर. आणि फॅमिली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी किती सांगितलेली आहे, सर्वात आधी फ्रिक्वेन्सी पहा, सर्वात आधी सर्वात जास्त किती आहे 16 आहे, बरोबर. म्हणजे 10च्या फरक मध्ये जरी घेतला आपण, 10च्या फरक मध्ये जरी फ्रिक्वेन्सी घेतलं तरी चालते. 10च्या फरक मध्ये फ्रिक्वेन्सी घेऊ आपण, दहाच्या फरक मध्ये फ्रिक्वेन्सी घेऊ, हा 10, त्यानंतर 20, त्यानंतर 30, 40, त्यानंतर 50 आणि इथे कुठे येणार 60, बरोबर आहे. ते आपण सपोजिशन्स करू. वरती हे गेल्यानंतर ग्राफ. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हा हिस्टोग्राम शो करायचा आहे. हे हिस्टोग्राम शो केल्यानंतर 10 ते 15 पर्यंत जो क्लास आहे, तो क्लास जो आहे ना, त्यामध्ये किती फॅमिलीज आहे 30 फॅमिली. म्हणजे फ्रिक्वेन्सी हा काय आहे, हे इथं आहे क्लास आणि त्यानंतर इथे काय आहे आपलं फ्रिक्वेन्सी, काय आहे फ्रिक्वेन्सी डिनोट केलेला आहे आपण, फ्रिक्वेन्सी. आता हे डिनोट करण्यासाठी आपल्याला जे काढलेलं आहे आपण, काय आहे ग्राफ जे आहे आपलं, हे ग्राफ सुरुवातीला 10 पासून तर 15 पर्यंत किती आहे 30 फॅमिलीज आहे. म्हणजे 30 फॅमिली इथून हे शो करू आपण. हे झालेला आहे पहिला ग्राफ आपला, हा पहिला ग्राफ, बरोबर. त्यानंतर दुसरा ग्राफ काढण्यासाठी तेच फॅमिली पाहायचं, किती आहे फ्रिक्वेन्सी किती आहे 50, म्हणजे हे 50 इथे आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये, हे 50 इथे आहे इथून तर हे एवढं. हे दुसरं झालेलं आहे क्लास, किती आहे 15 पासून तर 20 पर्यंत, 15 ते 20, त्यानंतर 20 ते 25 किती आहे 60 आहे. म्हणजे इथे 60 इथे येणार, हे इथे हे आपला ग्राफ येणार, बरोबर. तुम्ही बरोबर डिसाइड करू शकता. त्यानंतर किती सांगितलेलं आहे 25 to 30 किती आहे 55, 55 म्हणजे किती या दोघांच्या मधातलं हे, बरोबर 55. आणि हे किती आलेलं आहे, हे इथे येणार. त्यानंतर आहे 15 म्हणजेच या दोघांच्या मधामध्ये हे इथे 15. हे झालेलं आहे हिस्टोग्राम आपण शो केलेला आहे, बरोबर. हे हिस्टोग्राम शो केलेला आहे. आता हेच हिस्टोग्राम जे काढलेलं आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आता काय राहिलं, आपण फायनली जो दिलेला डाटा आहे त्याचं काय स्केल डिनोट करायची, ते स्केल डिनोट करायचं, काय आहे एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस बरोबर काय आहे, एक्स ऍक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, बरोबर. एक्स ऍक्सिस वरचं 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे 5 युनिट. डिफरन्स किती आहे 5 युनिट, 5 युनिट. त्यानंतर काय आहे वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस बरोबर काय घेतलं 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 युनिट. हे 10 युनिट घेतलेलं आहे. हे स्केल डिनोट करायचं. स्केल डिनोट केल्यानंतर आपला डाटा आपण शो केलेला आहे. हे झालेलं आहे फायनल आन्सर यायचं. काय करू शकता, सर्वात आधी हिस्टोग्राम काढण्यासाठी सर्वात आधी क्लासेस कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करायचं. ते चेक केल्यानंतर यामध्ये काय करायचं, एक्स ऍक्सिस वरती क्लास डिनोट करायचं, वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी आणि त्याचा डाटा असा ग्राफ थ्रू डिनोट करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे आता जे दिलेला डाटा आहे त्याचं विदाऊट काय करायचं आपल्याला, विदाऊट शोविंग हिस्टोग्राम, म्हणजे त्याचे काय करायचं आहे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. म्हणजे डिसाइड द कोऑर्डिनेट, सुरुवातीला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. कोऑर्डिनेट कोणते आहे, सुरुवातीला सर्वात आधीचा
क्लास आणि त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी. क्लास आणि फ्रिक्वेन्सी या दोघांचं काय होणार आहे, पहिला कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा क्लास, वाय ऍक्सिस वरची फ्रिक्वेन्सी, हा एक कोऑर्डिनेट झाला. त्यानंतर दुसरा आहे प्लॉट द पॉइंट ऑन द ग्राफ. दिलेले जे पॉइंट आहे ज्याचा कोऑर्डिनेट काढला आपण, सपोज करा की हा x आहे आणि त्यानंतर y आहे, हे काय करायचं ग्राफ पेपरवरती आपल्याला प्लॉट करायचं आहे. त्यानंतर जॉइनिंग द पॉइंट बाय स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईनने त्याला काय करायचं आहे, जॉइन करायचं. फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलिगॉन म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन्स मध्ये तसं आलं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनने शो करायचं तर डायरेक्ट काय करायचं, हिस्टोग्रामने जसं आपण ग्राफ काढलेला आहे, ग्राफ न काढता त्याचे कोऑर्डिनेट काढून आपल्याला ते पॉइंट काय करायचे आहे, ड्रॉ करायचे. तर त्याच्यासाठी क्वेश्चन्स पाहू आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचे. प्रॅक्टिस सेट 6.5 मधला पहिला क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट 6.5 मधला हा पहिला क्वेश्चन आहे. काय काय दिलेला आहे ते पाहू आपण. प्रॅक्टिस सेट 6.5 मधला हा पहिला क्वेश्चन आहे. आता यामध्ये काय काय दिलेलं आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राइट द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स बिलो इट. खाली दिलेलं डायग्राम हे ऑब्झर्व करा आणि खाली दिलेले क्वेश्चन्स आहे. काय विचारलं पहिला क्वेश्चन, विच क्लास हॅज द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट. कोणत्या क्लासमध्ये सर्वात जास्त स्टुडंट आहे. हे क्लास बघा, हे क्लास आहे इथून एवढे, बरोबर. आता हे आपण यामध्ये झूम केल्यानंतर विच क्लास हॅज द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट, बरोबर आहे. कोणत्या क्लासमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट आहे, स्टुडंट. आता कोणत्या क्लासमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट आहे हे पाहण्यासाठी आपण काय करू, हा या ग्राफला पाहू. ग्राफ काय दिलेला आहे, यामध्ये हे दिलेला आहे क्लास दिलेला आहे आणि यानंतर यामध्ये काय दिलेलं आहे, इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, बरोबर आहे. इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता हेच पाहण्यासाठी स्टुडंट आणि हे क्लास, बरोबर. आता हे पाहण्यासाठी विच क्लास हॅज द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट, कोणत्या क्लासमध्ये सर्वात जास्त स्टुडंट आहे, कोणत्या क्लासमध्ये आहे. स्टुडंटची संख्या पहा, इथे स्टुडंट दिलेले आहे, बरोबर. फ्रिक्वेन्सी स्टुडंट आणि हे क्लास दिलेला आहे. आता या क्लासमध्ये सर्वात मोठं किती आहे, हे 65 दिलेलं आहे. हा एक्स ऍक्सिस वरचा 65 आणि वाय ऍक्सिस वरचे 60, म्हणजे काय आहे, कोणत्या क्लासमध्ये आहे. इथे बघा यामध्ये यायचं, या दोघांच्या मधात कोणता आहे, 60 आणि 70, बरोबर आहे. 60 आणि 70 हे दोन जे दिलेले आहे 60 आणि 70, काय आन्सर येणार त्याचा, 60 to 70. म्हणजे याच्यामध्ये सर्वात जास्त काय आहे, स्टुडंट आहे. इथे स्टुडंट दिलेला आहे आपल्याला, काय दिलेला आहे, स्टुडंट दिलेला आहे, जे फ्रिक्वेन्सीच्या बेसमध्ये दिलेला आहे. आता तेच काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला या ऑब्झर्व केलेल्या डाटाला आणि या डाटामध्ये काय दिलेलं आहे, क्लास 60 to 70. त्यानंतर राइट द क्लास हॅव्हिंग 0 फ्रिक्वेन्सी, कोणत्या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 आहे. आता माहित आहे आपल्याला ही क्लास आहे आणि ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. हे एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आता इथे बघा, एक सुरुवातीला एक इथे टच होत आहे आणि इथे टच होत आहे, बरोबर. आता हे दोन क्लास आहे, काय आहे, 20 to 30 पहिला क्लास आणि 90 to 100, बरोबर आहे, दुसरा क्लास. म्हणजे दोन्ही क्लासची फ्रिक्वेन्सी जी आहे काय आहे, 20. दोन्ही क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे, कोणत्या क्लासची, 20 to 30 अँड काय आहे, 90 to 100. या दोन्ही क्लासची फ्रिक्वेन्सी काय आहे, 0 फ्रिक्वेन्सी, काय आहे, 0 फ्रिक्वेन्सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट. किती आहे, 15 स्टुडंट. त्याचं काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द क्लास मार्क, काय विचारलं, क्लास मार्क. तर क्लास मार्क करण्यासाठी काय करायचं आपण, ज्याचं 50 स्टुडंट आहे, 50 स्टुडंट कुठे आहे ते बघू आपण. हे 50 स्टुडंट, बरोबर आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे 50 स्टुडंट दिलेलं आहे इथे. त्याचं काय विचारलं त्यांनी, क्लास मार्क. तर क्लास मार्क काय आहे, 50 पासून तर 60 पर्यंत काय दिलेलं आहे, क्लास. हे 50 पासून तर 60 पर्यंत हा क्लास दिलेला आहे, ज्यामध्ये किती आहे, 50 स्टुडंट आहे. किती आहे, 50 स्टुडंट. तर या दोघांचा क्लास किती आहे, 50 ते 60. तर याचा क्लास मार्क किती होणार, जर क्लास 50 ते 60 आहे तर क्लास मार्क म्हणजे काय, लोअर क्लास प्लस अपर क्लास अपॉन मध्ये 2, म्हणजे किंवा त्या दोघांच्या मधामधलं किती येणार, 55. किती येणार, 55. आन्सर किती येणार आपल्या जवळ, 55 हे आन्सर येणार आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राइट द लोअर अँड अपर क्लास लिमिट. Write the lower and upper class limit of the class whose class mark is 85. क्लास मार्क ज्याचं काय आहे, 85 आहे. हे 85 चा क्लास मार्क आहे. त्याचं लोअर क्लास किती आहे, 80 आणि अपर क्लास किती आहे, 90. किती आहे, हे दिसत आहे इथे 85 जे दिलेला आहे त्याचं काय आहे, हा क्लास जे दिलेला आहे काय आहे, 80 पासून तर 90 पर्यंतचा जो क्लास आहे, 80 पासून तर 90 पर्यंत या दोघा क्लास मध्ये काय आहे, त्याचा क्लास मार्क. राइट द लोअर क्लास किती आहे, 80 आणि अपर क्लास किती आहे, 90. 80 लोअर क्लास आणि अपर क्लास किती आहे, 90. हेच विचारले, ज्याचा क्लास मार्क किती आहे, 85. हे क्लास मार्क आहे 85. क्लास मार्क एक्स ऍक्सिस वरचा
आणि त्यानंतर त्याचं वाय ऍक्सिस वरची काय आहे फ्रिक्वेन्सी जे स्टुडंट दिलेलं आहे. त्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. आता 80 to 90 मध्ये किती स्टुडंट आहे 80 to 90 हे दिलेलं आहे. किती आहे 15 स्टुडंट. किती आहे आन्सर 15 स्टुडंट बरोबर. 80 to 90 यामध्ये किती आहे 85 हा त्याचा क्लास मार्क आहे आणि त्यानंतर हे 15 स्टुडंट किती आहे 15 स्टुडंट हेच आन्सर येणार आहे 15 स्टुडंट बरोबर आहे. हे झालेलं आहे या क्वेश्चनचं आन्सर आपण डिटेल मध्ये घेतलेलं आहे पूर्ण. या ग्राफला पाहायचं. या ग्राफला सोडवल्यानंतर हा जो डाटा आहे सर्वात आधी दिलेला जो डाटा आहे सर्वात वरचा हा सर्वात वरचा पहिला डाटा काय होणार आहे आपल्याला क्लास मार्क आणि त्यानंतर हा डाटा काय आहे हा आहे फ्रिक्वेन्सी जो दिलेला वाय ऍक्सिस वरची आहे 65 एक्स ऍक्सिस वरचे वाय ऍक्सिस वरचे 60 बरोबर आहे. हा क्लास मार्क हा काय आहे त्याचं जे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला स्टुडंटची हा क्लास मार्क हे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे जे स्टुडंटची तेच क्वेश्चन जसे विचारले तसे आपण काय केलेले आहे आन्सर दिलेला आहे त्याचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ शो द फॉलोइंग डाटा काय आहे बाय फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलिगॉन. हे डाटा फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलिगॉननी शो करायचं जसं आता आपण सांगितलं तसं. सर्वात आधी काय करायचं या क्वेश्चन्स मध्ये सर्वात आधी काय करायचं दिलेला जो क्वेश्चन्स आहे दिलेल्या क्वेश्चनचा डाटा जशाच तसं लिहिलं. आता यामध्ये क्लास कंटिन्युअस आहे की काय सर्वात इम्पॉर्टंट ती कन्सेप्ट आहे 0 to 100 200 to किती दिलेलं आहे 400 400 to 600 600 to 80 800 800 to 1000 दिलेलं आहे ज्यामध्ये त्याची काय दिलेली आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बरोबर. आता हेच डाटा शो द फॉलोइंग डाटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे लक्षात ठेवायचं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हटल्यानंतर आपल्याला जो हिस्टोग्राम आहे तो हिस्टोग्राम सोडून दुसरं करायचं आहे. त्याचे काय करायचं आहे सुरुवातीला त्याचा क्लास मार्क आणि त्यानंतर त्याचं काय आहे फ्रिक्वेन्सी क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी या दोघांचं काय करायचं आहे कोऑर्डिनेट पॉइंट फाइंड करायचे. कोऑर्डिनेट पॉइंट फाइंड केले की आपल्याला काय करायचं आहे ते डिस्प्ले करायचं आहे कशावरती या ग्राफ वरती. तर तेच करण्यासाठी आपण काय करू सुरुवातीला दिलेला डाटा जो आहे दिलेला डाटा आहे त्या डाटाचं काय करू आपण टेबुलर फॉर्म तयार करू. हेच टेबुलर फॉर्म मध्ये तयार करण्यासाठी जो डाटा आहे याचा टेबुलर फॉर्म तयार करू. हा सुरुवातीला हा क्लासचा डाटा त्यानंतर त्याचा क्लास मार्क काढतो आपण हे क्लास मार्कचा. त्यानंतर त्यामध्ये दिलेलं काय आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे हे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि त्यानंतर कोऑर्डिनेट त्या दोघांची बरोबर. हेच लिहिलं आपण दिलेला डाटा. लिहिल्यानंतर काय काय करायचं यामध्ये सुरुवातीला काय लिहायचं आपण क्लास बरोबर आहे. सुरुवातीला काय लिहायचं क्लास त्यानंतर काय लिहायचं क्लास मार्क काय आहे क्लास मार्क काढू क्लास मार्क काढू. त्यानंतर काय करायचं आपल्याला फ्रिक्वेन्सी जे दिलेले आहे ते फ्रिक्वेन्सी ज्याला एफ ने पण डिनोट करतो आपण फ्रिक्वेन्सी. आणि त्यानंतर काय करायचं आहे कोऑर्डिनेट पॉइंट काय करायचं आहे कोऑर्डिनेट पॉइंट म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती जे आपल्याला डिस्प्ले करायचं आहे ते लिहायचं आहे. तर तेच लिहिण्यासाठी क्लास काय आहे 0 to 200 त्यानंतर 200 to 400 400 ते 600 त्यानंतर किती आहे 600 ते 800 आणि त्यानंतर आहे 800 ते 1000 बरोबर आहे. हे क्लास आहे. आता याचा क्लास मार्क किती येणार दोघांच्या मधात किती आहे 100 त्यानंतर 300 त्यानंतर 500 त्यानंतर 700 आणि त्यानंतर 900 हे क्लास मार्क म्हणजे त्या दोघांच्या मधामधलं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 240 पहिल्याची फ्रिक्वेन्सी दुसऱ्याची दिलेली आहे 300 तिसऱ्याची दिलेली आहे 450 नंतर आहे 350 आणि नंतर आहे 160 हे. आता हेच पॉइंट जे सांगितलेलं आहे आपण आपला पहिला पॉइंट कसा असतो हा क्लास मार्कचा दुसरा पॉइंट फ्रिक्वेन्सीचा. हे दोन्ही पॉइंट येणार किती येणार हा 100 आणि हा 240 बरोबर पहिला पॉइंट. त्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे 300 आणि हा दुसरा पॉइंट पण 300 बरोबर. त्यानंतर 500 आणि 450 हा तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट काय येणार आहे 700 ते 350 आणि नंतरचा नेक्स्ट पॉइंट किती येणार आहे 900 ते 160. हे झालेले आहे कोऑर्डिनेट. काय केलं कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आपल्याला क्लास जे दिलेला आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ते फाइंड करण्यासाठी. आता ते काय करण्यासाठी आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी. ते डिस्प्ले करण्यासाठी काय करायचं सुरुवातीला सर्वात आधी आपण हे कोऑर्डिनेट काढले. हे कोऑर्डिनेट काढल्यानंतर काय करायचं आपल्याला आता ग्राफ पाहिजे बरोबर आहे. तर ग्राफ पाहिजे असल्यानंतर हा आपण ग्राफ पेपर घेतला. या ग्राफ पेपर मध्ये आपल्याला सर्व पॉइंट काय करायचं आहे डिनोट करायचे आहे. सर्व पॉइंट डिनोट करण्यासाठी आपण सुरुवातीला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट केले.
एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट केल्यानंतर यामध्ये सर्वात आधी काय बघायचं आपण, हा वाय ऍक्सिस, त्यानंतर हा एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट केले. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट केल्यानंतर हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, बरोबर आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डिनोट केल्यानंतर यामध्ये काय करायचं, क्लास मार्क, सुरुवातीला क्लास पाहिजे, बरोबर आहे. क्लास मार्क, एक तर क्लास डिनोट करा नाहीतर क्लास मार्क, बरोबर आहे. क्लास नाहीतर क्लास मार्क. आता आपण काय घेतलेला आहे, हा ओरिजिन म्हणतो त्याला. त्यानंतर यामध्ये काय येणार, सुरुवातीला यामध्ये हे क्लास आहे, बरोबर आहे. 0 पासून तर किती पर्यंत आहे, यामध्ये 100, त्यानंतर 200, त्यानंतर 300, 400, त्यानंतर 500, 600, 700 आणि त्यानंतर 800 आणि 900 पर्यंतच आहे क्लास मार्क, बरोबर आहे. हे बघू शकता किती पर्यंत आहे क्लास मार्क घ्यायचे याच्यावरती, 100 पासून तर 900 पर्यंत. आणि त्यानंतर सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे, 450 फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे 450 आहे तर आपण 100 च्या फॉर्म मध्ये घेऊन घेऊ, बरोबर आहे. 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतला आपण, 1 सेंटीमीटर बरोबर 100, त्यानंतर 200, 300, 400, त्यानंतर 500 हे घेतलं आपण फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. हे क्लास मार्क काय घेतलं, क्लास मार्क घेतला आपण, क्लास मार्क म्हणतो आपण त्याला, क्लास मार्क जे मिडल मधलं आहे ते. त्यानंतर हे काय आहे, फ्रिक्वेन्सी, काय आहे, फ्रिक्वेन्सी, हे फ्रिक्वेन्सी आहे. आता आपल्याला पॉइंट डिनोट करायचा. पहिला कोऑर्डिनेट कोणता आहे, पहिला कोऑर्डिनेट कोणता आहे तर त्याच्यासाठी आपण पाहू इथे. पहिला कोऑर्डिनेट कोणता आहे, क्लास आहे 100 आणि किती आहे 240, 100 आणि 240, 100 आणि 240 मध्ये या. हे 100 एक्स ऍक्सिस वरचे आणि 240 किती आहे वाय ऍक्सिस वरचे 200 आणि हे किती येणार इथं, बरोबर आहे. ते वरचं 250, बरोबर. 100 आणि 240 हे आलेलं आहे पहिला पॉइंट, बरोबर आहे. हे पहिला पॉइंट आलेला आहे तर याला लगेच स्ट्रेट लाईनने काय करायचं, जॉईन करायचं. केलं जॉईन, 0 पासून तर याला जॉईन केलं. त्यानंतर दुसरा पॉइंट कुठे आहे, दुसरा पॉइंट आहे 300 आणि 300 किती आहे, दुसरा पॉइंट आहे 300 आणि 300. हा दुसरा पॉइंट एक्स ऍक्सिस वरचे 300 आणि वाय ऍक्सिस वरचे 300 हे इथे येणार, बरोबर हे इथे येणार. तेच या लाईनने जॉईन करायचं, हे जॉईन केलं. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपल्या जवळ काय आहे 500 आणि 450 किती आहे, एक्स ऍक्सिस वरचे 500, एक्स ऍक्सिस वरचे 500 आणि वाय ऍक्सिस वरचे किती आहे 450. एक्स ऍक्सिस वरचे 500, वाय ऍक्सिस वरचे 450 हे पॉइंट, बरोबर आहे. 400 आणि 550 दिलेलं पॉइंट आहे. हे पॉइंट आपण जॉईन केलं, हे जॉईन केलं. हे जॉईन केल्यानंतर तिसरा पॉइंट आहे, नेक्स्ट पॉइंट आपलं 700 आणि 350. एक्स ऍक्सिस वरचे 700 किती आहे, एक्स ऍक्सिस वरचे 700 आणि वाय ऍक्सिस वरचे किती आहे एक्स ऍक्सिस वरचे 700 आणि वाय ऍक्सिस वरचे 350. 700 आणि 350 पाहू आपण, 700 आणि त्यानंतर 350 किती आहे हे इथे येणार, बरोबर आहे हे इथे येणार. 700 आणि 350 हे पॉइंट बरोबर इथे येणार. तसेच त्याला जॉईन करायचं वापस, हे जॉईन केलं. आता हे जॉईन केल्यानंतर नेक्स्ट पॉइंट किती आहे, नेक्स्ट पॉइंट आहे 900 आणि 160 किती आहे 900 आणि 160. हे 900 एक्स ऍक्सिस वरचे 900 आणि वाय ऍक्सिस वरचे किती आहे 160. कुठे आहे 160, 160 कुठे आहे, हे इथे येणार आहे आपल्या जवळ. एक्स ऍक्सिस वरचे 900 आणि वाय ऍक्सिस वरचे किती आहे 160. म्हणजे 900 आणि 160 म्हणजे हे एवढ्यात येणार, कुठेतरी हे एवढ्यात येणार. म्हणजे स्पेस हे एवढ्यात येणार. एवढ्यात आल्यानंतर हेच याला काय करायचं जॉईन करायचं. हे जॉईन केलं. हे जॉईन केल्यानंतर फायनल काय आहे, फायनल जे सोल्युशन्स आहे आपल्याजवळ. नंतरचा पॉइंट कोणता आहे, पॉइंट आहे का आपल्याजवळ, नाही. पॉइंट आहे का, जे काढलेलं आहे आपण ते आपलं सोल्युशन्स फायनल झालेलं आहे. तेच पॉइंट काढण्यासाठी किती आहे, हे क्लास मार्क काढलेला आहे. यामध्ये क्लास किती सांगितलेला आहे 800 ते 1000 पर्यंत क्लास झालं. आता हे सर्व झाल्यानंतर याला काय करायचं क्लास मार्क. आता समोरचा क्लास कोणता आहे, अजून एक क्लास आपल्याला डिनोट करावा लागेल. समोरचा क्लास हे डिनोट करायचं, हे दिलेलं आहे, हे समोर डिनोट केलं. आता हे डिनोट केल्यानंतर इथे किती येणार आपल्या जवळ हे 1000 आणि त्यानंतर इथे किती येणार 1100, बरोबर आहे. हे एक्स ऍक्सिस आहे. आता हे जे आहे या दोघांच्या मधात, बरोबर आहे हे 900 आहे, बरोबर. हा हे 900 आहे
आता यानंतर किती येणार आहे क्लास मार्क? सुरुवातीला क्लास मार्क कोणता आहे? 100, त्यानंतर 300, त्यानंतर 500, त्यानंतर 700, त्यानंतर 900, त्यानंतर किती येणार आहे? 1100. बरोबर आहे. हे 1100 काय आहे? शेवटी काय करायचं? त्याला जॉईन करायचं या पॉइंटला. शेवटी काय करायचं? या पॉइंटला काय करायचं? जॉईन करायचं. म्हणजे सर्वात शेवटी जे दिलेलं आहे हे याला काय करायचं? जॉईन. हे जॉईन केल्यानंतर जसं आपण 0 पासून स्टार्ट केलं तसंच एंडिंग काय करायचं? आपल्याला या 1100 मध्ये एंडिंग करायचं आहे. हेच झालेलं आहे कोऑर्डिनेट. आता हे कोऑर्डिनेट जे झालेलं आहे हेच कोऑर्डिनेट आपल्याला फायनली लिहायचं आहे. किती आहे हे 100, x एक्सिस वरचे 100, y एक्सिस वरचे किती आहे? x एक्सिस वरचे 100, y एक्सिस वरचे 240. बरोबर. त्यानंतर हा दुसरा पॉइंट आहे, हा x एक्सिस वरचे 300 आणि y एक्सिस वरचे पण किती आहे? 300. त्यानंतर हे आहे 500, x एक्सिस वरचे 500 आणि y एक्सिस वरचे किती आहे? 450. त्यानंतर हा पॉइंट किती आहे? x एक्सिस वरचे 700. बरोबर आहे 700 आणि हे किती आहे? 350. हा. त्यानंतर हे आहे x एक्सिस वरचे किती आहे? x एक्सिस वरचे 900 आणि y एक्सिस वरचे किती आहे? 160. किती आहे? 160. आणि त्यानंतर हा शेवटचा पॉइंट आहे, x एक्सिस वरचे किती आहे? x एक्सिस वरचे 1100. बरोबर आहे. y एक्सिस वरचे किती आहे? 0. जसा हा पॉइंट किती आहे? 0 आणि 0. हा पॉइंट किती आहे? कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. हे झालेला आहे. दिलेला जो डाटा आहे त्या डाटाला काय करायचं आहे? आपल्याला शो करायचं आहे. कशा थ्रू? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनने. फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलिगॉनने दिलेल्या डाटाला आपण काय केलेलं आहे? शो केलेलं आहे. हे झालेलं आहे फायनल आन्सर. हे बघू शकता तुम्ही काय काय केले या क्वेश्चन्स मध्ये. सर्वात आधी दिलेला जो क्वेश्चन्स असते फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा, त्या क्वेश्चन्सला काय करायचं? दिलेल्या याच्यामध्ये क्लास कंटिन्युअस आहे का ते चेक करायचं. कंटिन्युअस असल्यानंतर त्याच्यामधला क्लास मार्क काढायचं. क्लास मार्क दिल्यानंतर तो फ्रिक्वेन्सी आपल्याजवळ आहे. फ्रिक्वेन्सी दिल्यानंतर या दोघांचं क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी या दोघांचं पॉइंट ऑफ कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट पॉइंट काय करायचे? ग्राफ पेपर घ्यायचं. त्या ग्राफ पेपरवरती सर्व पॉइंट प्लॉट करायचे. त्यानंतर 0 पासून तर पहिला पॉइंट जॉईन करायचा आणि त्यानंतर सर्वात आधी हे पूर्ण क्लास झाल्यानंतर याच्यानंतर एक क्लास मार्क एक्स्ट्रा काढून ठेवायचे. एक क्लास मार्क किती येणार आहे? 1100. त्यानंतर याचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन माहित नाही म्हणजे 0 येणार. सर्वात शेवटी काय होणार? हे इथे टच होणार पॉइंट. बरोबर. इथे टच झाल्यानंतर हे झालेलं आहे त्याचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी ऑफ पॉलिगॉन क्लास आणि हे इथे आहे फ्रिक्वेन्सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ पाय डायग्राम. या युनिट मधलं सर्वात शेवटचं क्वेश्चन काय आहे? या याच्यावरती आधारित आहे पाय डायग्राम. आता पाय डायग्राम म्हटल्यानंतर आपल्याजवळ जसं माहित आहे तुम्हाला, बरोबर आहे, पृथ्वीवरचं जे पाणी आहे आपल्याजवळ, ही पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये काहीतरी काय दिलेलं आहे आपल्याला? 71% काय दिलेलं आहे? पाणी दिलेलं आहे 71%. आणि त्यानंतर जमीन दिलेलं आहे 29%. बरोबर आहे. हे काहीतरी असा भाग दिलेला आहे, हे असा भाग. आता हे जे दिलेलं आहे यामध्ये जो भाग दिलेला आहे हे पर्सेंटेज आणि हे पर्सेंटेज 29% आणि किती आहे? 71%. किंवा काही जे असेल एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. एखादं एक्झाम्पल घेऊ. कोणतंही जर हे दिलेलं असेल, एक्झाम्पल घेतल्यानंतर एक सर्कल आहे. या सर्कल मध्ये आपल्याला काहीतरी भाग दिलेला आहे. कशाचा? हे एवढे पर्सेंट दिलेला आहे 20%, हे एवढे दिलेलं आहे 25% किंवा काही. तर हे सर्व जे दिलेलं आहे हे आपल्याला असं दिलेला जो डाटा आहे तो डाटा आपल्याला पाय डायग्राम थ्रू डिसाइड करायचा आहे की त्यामध्ये किती आहे. तर सर्वात आधी ती पाय डायग्राम जे काढतो आपण त्या पाय डायग्राम वरती सेंट्रल अँगल काढणे इम्पॉर्टंट आहे. सेंट्रल अँगल म्हणजे ज्याला म्हणतो आपण केंद्रीय कोन. केंद्रीय कोन म्हणजे जो सर्कल आहे त्या सर्कलच्या केंद्र, सर्कलच्या सेंटर सोबत तयार झालेला जो अँगल आहे त्याला म्हणतो आपण सेंट्रल अँगल. तर तो काढण्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्कोरर. काय आहे? नंबर ऑफ स्कोरर अपॉन मध्ये टोटल नंबर ऑफ स्कोरर मल्टिप्लाय बाय 360. किती आहे? 360. बरोबर आहे. हेच काय करायचं? फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला जर या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला जो सेंट्रल अँगल येणार आहे त्या सेंट्रल अँगल टू आपण पाय डायग्राम काढणार आहोत. तर त्यासाठी क्वेश्चन आहे आपल्याजवळ प्रॅक्टिस सेट 6.6 मधला. The age group and number of persons who donate blood in blood donation camp is given below. Draw a pie diagram from it. याची पाय डायग्राम काढायची आहे. काय काढायचं आहे? दिलेला जो डाटा आहे त्या डाटाची आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. त्यासाठी काय काय सांगितलं यांनी फक्त एज ग्रुप दिलेला आहे आणि नंबर ऑफ पर्सन दिलेला आहे. काय दिलेलं आहे? नंबर ऑफ पर्सन. तर त्याचं काढण्यासाठी आपण काय करायचं? सर्वात आधी त्याचं सेंट्रल अँगल काढायचं. हेच काढण्यासाठी काय करायचं? दिलेला जो डाटा आहे टेबुलर फॉर्म मध्ये आडव्या याच्यामध्ये त्याला काय करायचं? आपण उभ्या याच्या डाटामध्ये लिहायचं. सोल्युशन्स मध्ये सुरुवातीला सोल्युशन्स मध्ये लिहिताना काय करायचं? हे डाटा आहे या डाटाला काय करायचं? हा डाटा जो आहे
दिलेला जो डाटा आहे या डाटाला कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं, टेबुलर फॉर्म मध्ये, हे लिहिलं. आता यामध्येच काय काय काढायचं आपल्याला, यामध्ये काढायचं आहे आपल्याला सुरुवातीला जो दिलेला डाटा आहे त्याचं काय करायचं आहे, सुरुवातीला जो काय आहे एज ग्रुप दिलेला आहे, म्हणजे त्याची काय दिलेली आहे, क्लास दिलेला आहे. त्या क्लासचं काय काढायचं आपल्याला, फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे, बरोबर. आता यामध्ये फक्त सेंट्रल अँगल काढायचं, काय आहे, सेंट्रल अँगल. आता हे जे दिलेले डाटा आहे काय आहे, एज ग्रुप दिलेला आहे वाय मध्ये, एज ग्रुप इयर मध्ये दिलेला आहे, म्हणजे किती आहे 20 to 25 पहिला एज ग्रुप आहे, त्यानंतर 25 to 30 दुसरा ग्रुप आहे, त्यानंतर किती आहे हे दिलेला डाटा आहे 25, किती आहे 25 to 30, त्यानंतर 30 to 35 आणि त्यानंतर दिलेला आहे 35 to 40. हे दिलेलं एज ग्रुप मध्ये डाटा दिलेला आहे. त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, हे दिलेले आहे 80, हे दिलेले आहे 60, त्यानंतर हे दिलेले आहे 35 आणि त्यानंतर हे दिलेले आहे 25. आणि आपल्याला सुरुवातीला काय काढायचं आहे, सेंट्रल अँगल काढल्यानंतर आपण दिलेला जो डाटा आहे त्या डाटाचे आपण पाय डायग्राम थ्रू डिवाइड, म्हणजे त्याला काय करू शकतो, पाय डायग्राम थ्रू डिस्प्ले करता येते. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय सांगितला आपण, गिवन फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. गिवन फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ द स्कोरर इन द कंपोनेंट अपॉन मध्ये टोटल नंबर ऑफ द स्कोरर इन द गिवन कंपोनेंट, टोटल नंबर ऑफ स्कोरर म्हणजे याचा टोटल काढू आपण. सुरुवातीला किती येणार, हे इथे येणार 5 आणि 5 10, 10 0 हच्चाला 1, त्यानंतर 8 आणि हे म्हणजे किती येणार 20, बरोबर आहे 200. हे झालेले आहे टोटल, म्हणजे नंबर ऑफ स्कोरर किती आहे यामध्ये दिलेलं, यामध्ये स्कोरर किती आहे 80 डिवाइड बाय टोटल नंबर किती आहे 200 मल्टिप्लाय बाय किती येणार त्याला 360. तर हेच याचा आन्सर काढू आपण. किती येणार आहे आन्सर, 0 ला 0 कॅन्सल, त्यानंतर हे 0 ला 0 कॅन्सल, वेग बे 18 दोन्ही 36, बरोबर आहे. 18 8 किती होणार आहे, 18 8 144, किती येणार आहे 18 8 144, म्हणजे छेद झालेला आहे 144 डिग्री मध्ये. सेंट्रल अँगल कशामध्ये असतो, डिग्री मध्ये. तेच त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट किती आहे स्कोरर 60 डिवाइड बाय किती येणार आहे आपल्या जवळ 200 मल्टिप्लाय बाय 360, बरोबर. करू कॅल्क्युलेशन्स, हेच कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 0 ला 0 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल, बरोबर आहे. बे 1 बे 18 दोन्ही 36, 18 सक किती होणार आहे 18 पंच आपल्याला 18 सक 108, 18 पंच 90 आणि 18 सक 108, हेच येणार आहे 108 डिग्री. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या जवळ किती 35 डिवाइड बाय किती आहे 200 मल्टिप्लाय बाय 360. करा आन्सर, किती येणार आहे आन्सर काढू आपण. 0 ला 0 कॅन्सल, त्यानंतर याचे अर्धे किती होणार आहे 10, याचे अर्धे किती होणार आहे 18, त्यानंतर इथे भाग जाते हे 2 आणि इथे भाग जाते 5 दोन्ही 10 7 5 35, बरोबर आहे. 5 दोन्ही 10 7 5 35, बे 1 बे 9 दोन्ही 18 9 7 63, बरोबर आहे 63 डिग्री, बरोबर आहे 63 डिग्री. आणि त्यानंतर किती येणार आहे आपल्या जवळ फायनल आन्सर. नंतरचं नेक्स्ट क्वेश्चनचा फायनल आन्सर किती आहे, हे 25 डिवाइड बाय किती येणार आहे 200 मल्टिप्लाय बाय 360, बरोबर. हेच आन्सर फायनल मध्ये किती येणार आता, हे 0 ला 0 कॅन्सल, त्यानंतर 20 हे 10, त्यानंतर हे किती येणार आहे 18, हे मल्टिप्लाय केल्यानंतर 10 टू जा 5 टू जा 10, त्यानंतर 5 5 जा आणि त्यानंतर हे कॅन्सल, हे 9 5 45, किती येणार आहे 45 डिग्री. हे झालेलं आहे फायनल आन्सर कशाचं, सेंट्रल अँगलचं. आता फक्त आपण सेंट्रल अँगल काढलो, बरोबर. सेंट्रल अँगल काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाय डायग्राम. आता पाय डायग्राम काढण्यासाठी हे सर्व त्यामध्ये काय करायचं आपल्याला, पाय डायग्राम थ्रू डिस्प्ले करायचं आहे. ते डिस्प्ले करण्यासाठी पाय डायग्राम काढला आपण, हे पाय डायग्राम काढलं. आता या पाय डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे, सुरुवातीला या पाय डायग्रामचं आपण सेंटर घेतलं, हा सेंटर आहे त्याचं. आता हे सेंटर घेतल्यानंतर आपण काय काढलं, इथून एक नंबर लाईन काढली, एक लाईन काढून घेतली, बरोबर. आता याच्यामध्ये सर्वात आधी काय दिलेलं आहे 144 आहे अँगल, बरोबर. हा 90 असू शकते, त्यानंतर हा किती असू शकते, इथं आपल्या मनाने नाही घ्यायचं, डी यूज करायचं. कंपास पेटी मधला डी, तो डी काढल्यानंतर इथे काय करायचं अँगल तयार होणार, बरोबर. हे अँगल किती होणार आहे, हे अँगल होणार आहे 1
144 डिग्री बरोबर. 144 बरोबर काय आहे क्लास आहे कुठून कुठपर्यंत आहे 20 to 25 बरोबर आहे 20 to 25 क्लास लिहायचं इथं. त्यानंतर दुसरा अँगल किती आहे 108 करायचं. हे केल्यानंतर इथून इथे 45 चा वापस 45 चा काढता येते आपल्याला. हेच 45 चा काढण्यासाठी इथे 45 चा येणार. त्यानंतर या 45 पासून किती येणार 63 बरोबर. आणि हे 108 हे 108 आलेलं आहे. हे तुम्ही डिनोट करायचं डी चा यूज करायचं. हा आलेला आहे 45 डिग्री. त्यानंतर हा आलेला आहे 63 डिग्री आणि हा आलेला आहे 108 डिग्री. हे सर्व जे डिनोट केल्यानंतर याचं काय करायचं क्लास डिनोट करायचं. क्लास काय आहे 144 चा क्लास किती होता 20 to 25. त्यानंतर याचा क्लास किती होता 25 to 30 डिग्री. त्यानंतर याचा क्लास किती आहे 30 to 35 आणि याचा किती आहे 35 to 40 बरोबर आहे. हे झालेलं आहे पाय डायग्राम तो आपण दिलेला क्लासला काय केलेला आहे डिनोट केलेला आहे. हेच असेच क्वेश्चन्स आहे आपल्याला सर्व याच्यामध्ये बरोबर. पाय डायग्राम काढताना सर्वात आधी काय करायचं सेंट्रल अँगल मध्ये सम ऑफ द फ्रिक्वेन्सी हे अपन मध्ये येणार आणि जो दिलेला फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी काय येणार न्यूमरेटरला. हे झालेलं आहे फायनल आन्सर आपण या थ्रू डिस्प्ले केलेला आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय सांगितला होता आपण फॉर्म्युला सांगितलं होतं नंबर ऑफ स्कोरर म्हणजे जे दिलेलं स्कोरर आहे त्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्कोरर. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे फॉर्म्युला लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला दिलेला हा डाटा आपण शो करू शकतो बरोबर. आता आपण आपल्या या क्वेश्चन्स मध्ये आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व क्वेश्चन्स आपण कशामधले आपल्या स्टॅटिस्टिक या युनिट मधले स्टॅटिस्टिक हा युनिट आपण पूर्ण या वन शॉट लेक्चर मध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. तर या कव्हर करताना याच्यामध्ये पूर्ण आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण घेतलेले आहे. होऊ शकते की हे जर तुम्हाला कळालेलं असेल तर याच्याच बेसवरती आपण पूर्ण 26 मधले जे बोर्ड मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे हेच क्वेश्चन्स याच बेसिस वरती जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर कळालेली असेल तर याच क्वेश्चन्स मधले सर्व क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डाच्या पेपर मध्ये येऊ शकते. आणि 12 ते किती आहे 10 ते 12 मार्क्स पर्यंत जे आहे 10 ते किती आहे 12 मार्क्स पर्यंत 10 ते 12 मार्क्स बरोबर आहे. म्हणजे या युनिट वरती 10 ते 12 मार्क्स आहे ते आपले फिक्स झालेले आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघितला नसाल तर सुरुवातीपासून हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये जर कोणतीही डिफिकल्टी आलेली असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करू शकता की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा. आपण नक्कीच ते व्हिडिओ बनवू. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.